आपण आता सुरू करू शकतो. मैथिली, ऍज पर कन्व्हिनियन्स आय एम रेडी. आपण सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, सर्व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आणि यजुर्वेंद्र महाजन सरांना खूप खूप मनपूर्वक स्वागत तुमचं. डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशनच्या वतीने मी डॉक्टर मैथिली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा हा दिवस मला खूप आनंदाचा वाटतो, कारण आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी यजुर्वेंद्र महाजन सर हे लाभलेले आहेत आणि मला त्याचा खूप जास्त आनंद आहे. सरांची ओळख मी काय करून देणार, म्हणजे त्यांची ओळख सगळ्या महाराष्ट्राला आहे, पण थोडक्यात मी तुम्हा सगळ्यांना सरांची ओळख करून देते. सरांचं सामाजिक आणि शैक्षणिक या क्षेत्रातलं कार्य खूप जास्त मोठं आहे आणि सरांची थोडक्यात ओळख म्हणजे सर यांनी हे मूळचे जळगावचे आहेत, एरांडोल या गावचे आहेत आणि त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीमधनं इंग्लिश या विषयामध्ये MA चं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना अशी आतून एक कळकळीची त्यांची एक हे होती, त्यांना वाटत होतं की आपल्या गावामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यासाठी त्यांनी दीपस्तंभ फाउंडेशनची निर्मिती केली आणि त्याद्वारे ते मुलांना स्किल डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर करिअर मार्गदर्शन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, UPSC MPSC या स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याच्यासाठी मार्गदर्शन हे सगळं कार्य करत असतात. दीपस्तंभचाच मनोबल हा एक प्रकल्प आहे आणि त्या अंतर्गत अपंग किंवा अनाथ असतील, म्हणजे फिजिकली चॅलेंज किंवा अनाथ विद्यार्थी किंवा समाजामध्ये मागासवर्गीय जे विद्यार्थी असतात त्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने त्यांनी हा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरुवात केलेली आहे. त्या प्रोजेक्टची त्या अंतर्गत जवळपास दरवर्षी 300 विद्यार्थी त्या मनोबलमध्ये राहून प्रशिक्षण घेत असतात. करिअर मार्गदर्शन, स्किल डेव्हलपमेंट, करिअर गायडन्स या सर्वांचं मार्गदर्शन सरांकडून त्यांना मिळत असतं. त्याचबरोबर सरांनी आजवर 500हून अधिक जास्त विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आणि ते विद्यार्थी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये कार्यरत आहेत. शिवाय 2000हून जास्त विद्यार्थी त्यांचे अनेक विविध फील्डमध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर सर इन्स्पिरेशनल स्पीकर आणि मेंटॉर पण आहेत. त्यांनी शिक्षकांसाठी, पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी जवळपास 2500 भाषणं केलेली आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया आणि त्याच्यातनं त्यांनी शिक्षकांना हे ट्रेनिंग दिलेलं आहे आणि जवळपास 1.5 लाख शिक्षकांना त्यांनी आतापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे. ते करिअर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दलचं होतं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दलचं होतं आणि पेरेंटहुड या संबंधी त्यांनी भाषणं दिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी 18 गावांमध्ये दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीने रुरल लायब्ररी आणि रीडिंग रूम यांची निर्मिती केलेली आहे. हे खूप मोठं कार्य आहे सरांचं. त्याचबरोबर अभ्यास मित्र, करिअर मित्र, स्पर्धा परीक्षा आत्मविश्वास ही पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत आणि त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. अर्थात त्यांना मिळालेले पुरस्कार इतके जास्त आहेत की सगळ्याच पुरस्कारांचा उल्लेख आपण करत बसलो तर खूप वेळ लागेल. त्यामुळे महत्वाचे जे पुरस्कार आहेत त्यांची मी नोंद तुम्हाला सांगते आहे की त्यांना हेलन केलर अवॉर्ड NCPEDP दिल्ली यांच्यातर्फे मिळालेला होता. त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर अवॉर्ड 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आला. आदर्श शैक्षणिक संस्था हा पुरस्कार नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड यांच्यातर्फे त्यांना दिलेला आहे. अपंग सेवा पुरस्कार 2017 मधला राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था यांच्यातर्फे. इट्स ओके पुरस्कार नको वाचायला. हे तुमचं मोठेपण आहे सर, पण मोठी व्यक्ती आज लाभलेली आहे हे सगळं विद्यार्थ्यांना कळावं या हेतूने मी सांगते आहे. आणि मी अजिबात आता वेळ दवडणार नाही, कारण सर सगळेजण तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहेत. मी तुमचं युट्यूब चॅनलचे व्हिडिओज त्यांना पाठवले होते आणि तुमच्याबद्दलचं कार्य त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे ओव्हर टू यू सर, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. मी आता बॅकसीट घेते, तुम्ही पूर्ण तुमचा जरूर मनपूर्वक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात अगोदर मी खूप मनापासून कौतुक करतो डॉक्टर मैथिली यांचं. तुम्हाला माहिती आहे का मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मी भेटलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे यासाठी
मैथिली मॅडम गेल्या 1 महिन्यापासून खूप उत्कटतेने काम करतायत. इतक्या भारावून जाऊन आणि इतकं की जसं आपलं एखादं घरातलं कार्य असतं ना त्यावेळेस कसं करतात तितक्या कष्टाने हे करतायत आणि त्यांचं ते इतरांसाठी काहीतरी भलं व्हावं म्हणून करण्याची जी इच्छा होती ना त्यामुळे मी खूपच लवकर हो म्हटलं. आणि मुळात हे जे काम चाललंय दीपस्तंभचं त्यात खूप लोक काम करतात. जवळपास 200 लोक आहेत असं समजा वेगवेगळ्या प्रकारे. आणि त्याच्यात सर्वात रिसेंट जॉईन झालेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर मैथिली आहेत. ठीक आहे. त्यामुळे मी त्यांना नाही म्हणण्याचं काहीही कारण नव्हतं. त्यामुळे आज जे काही चांगलं होईल ते सगळ्याच्या सगळं राणे फाउंडेशनमुळे आणि डॉक्टर मैथिलींमुळे होईल हे मी तुम्हाला अगोदरच सांगतो. मी तुम्हाला अशी एक रिक्वेस्ट करतो बेटा, तुम्ही शक्य असेल तर व्हिडिओ सुरू करा, म्हणजे कॅमेरा सुरू करा सगळ्यांनी. नाहीतर मला ना रेडिओ जॉकी झाल्यासारखंच वाटतं. म्हणजे मी काहीतरी बोलतोय आणि रेडिओ जॉकी आरजे माहिती आहे ना तुम्हाला 93.9 FM वगैरे असं. तर तुम्हाला शक्य असेल. थँक्यू गोपाल. गोपालने सुरू केला कॅमेरा. थँक्यू सो मच गोपाल. कसा आहेस गोपाल? खूप मस्त सर. गोपाल कुठे असतो तू आता? सर मी हॉर्टिकल्चर लास्ट इयरला आहे. कुठे कुठे? मुळदे कृषी विद्यापीठ. कोणतं? मुळदे. ओके मुळदे. छान गोपाल छान. श्रेया काय म्हणतेस? तू काय करते? हॅलो सर. काही नाही 12वीत आहे यंदा. वा. आणि कुठे शिकते? पाट कॉलेज. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? SR कॉलेज सिंधुदुर्ग. मला सिंधुदुर्गला इतके वर्ष झाले यायची इच्छा आहे आणि मी कधी सिंधुदुर्गलाच आलो नाही. श्रेया सुंदर आहे का फार तो भाग? थँक्यू. कोणी बोलवतच नाही तर मी काय आपोआप येऊन जाऊ तिकडे? सांग मला तू. तुमचं कधी स्वागत आहे सर. एक प्रदीप ढवळ सर आहेत, त्यांनी आता 5 दिवसांचा दौरा आयोजित केलाय माझा पूर्ण कोकणात या सगळ्या व्याख्यानांसाठी. तर येणार. बाकीच्यांनी करा ना जरा कॅमेरा सुरू करा. असे केस वगैरे छान करून घ्या वाटल्यास अगोदर. पण सुरू करा कॅमेरा. मला बरं वाटेल तुम्हाला भेटून. नाहीतर मग रेडिओवरचं एखादं रेकॉर्डिंग पाठवून देऊ का मी तुम्हाला घरी ऐकायला? मग तेव्हा त्याचा उपयोग होईल माहितीये. म्हणून जर शक्य झालं तर जरूर कॅमेरा सुरू करा. कोण कोण आहे? तनया आहे, तृप्ती आहे, श्रावणी आहे. हॅलो श्रावणी. हॅलो बेटा. छान. प्रणाली, दुर्गा. मुलीच जास्त दिसताय बरं का. गुड. तृप्ती, आशा, कृतिका, प्रथमेश. छान. श्रावणी तू कुठे असतेस बेटा? काय करते? तू म्यूट आहे श्रावणी. सर मी आरवलीत राहते. हो छान. आणि कोणत्या वर्गाला जाते बेटा? 12th मध्ये आहे. अरे वा छान श्रावणी. गुड. आशाताई आलेल्या आहेत. नमस्कार आशाताई. वेदा. मला विचारायचंच होतं हे इतकं छान नाव कोणाचं आहे? आणि वेदा आपली लवकर मैत्री होईल माहितीये का? मी यजुर्वेद आणि तू वेदा. काय करते वेदा सांग बेटा? तू म्यूट आहेस. अनम्यूट कर. अनम्यूट. सर मी आता 12वी पास झाली. हो. अरे वा छान. आणि कुठे राहतेस तू? मी वेंगुर्ला मठ मध्ये. वेंगुर्ला. ओके छान. बघ सिद्धी पण आली. काय सिद्धी कुठे राहतेस बेटा? तुळस वेंगुर्ला. तुळस वेंगुर्ला. वेंगुर्ला म्हणजे काय? काजू तिथे फार प्रसिद्ध असतात का? हो. आम्हाला ते पुस्तकात शिकायला होतं पूर्वी भूगोलाच्या. मुस्कान के चेहरे पर मुस्कान है. मुस्कान कहाँ से हो? क्या करते हो बताओ? मैं सिंधुदुर्ग सावंतवाड़ी से हूँ. RPT जूनियर कॉलेज में 12th सायन्स. अरे वा व्हेरी गुड. सावंतवाडीला लाकडाची खेळणी खूप प्रसिद्ध होती पूर्वी. आता आहे की नाही मला माहित नाही. नहीं अभी उतना नहीं है. उतना नहीं है ना. जानवी. हाउ आर यू जानवी? फाईन. महाराष्ट्रातला सर्वात सुंदर भाग आणि महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर माणसं जर तुम्हाला बघायची असली
तर तुम्ही कोकणात गेलं पाहिजे असं म्हणतात. ठीक आहे. आणि मनाने छान, साधी आणि माणसाला माणसासारखं जीव लावणारी, असं सगळं मी ऐकून आहे बरं. आणि मला त्याचा पहिला एक्सपिरियन्स डॉक्टर मैथिलीकडून ऑलरेडी मिळालेला आहे. ठीक आहे. छान, व्हेरी गुड. मला एक सांगा, सिद्धी, वेदा आणि गोपाल, तुम्ही काही व्हिडिओ बघितलेत का तुम्हाला डॉक्टर मैथिलींनी पाठवलेले? नाही ना? येस, नो? गोपाल, माझे व्हिडिओ बघितलेत का? नाही ना? नाही सर. ओके, मग आपण बघूयात. योगेश, तू आलायस का? योगेश नाही जॉईन झाला का? कुणी नाही जॉईन झालं अजून? मग आता मी काय करते? एक 2 मिनिटांची ऍक्टिव्हिटी करू तोपर्यंत. ठीक आहे. मला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही सगळे फटाफट उत्तर द्याल. आकांक्षा आली बरं का? आकांक्षाला तर मी आधीपासून ओळखतो. काय का आकांक्षा? हो सर. छान छान, व्हेरी गुड. आता काय करायचं, ज्यांना बोलून सांगायचं त्यांनी बोलून उत्तर द्या आधी. ठीक आहे. आणि ज्यांना चॅट बॉक्स मध्ये टाकायचं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाक. माझा परिचय करून दिला तुम्हाला. बघा, मी 3 गोष्टीत काम करतो. ठीक. असं समजा मी 3 गोष्टींचा डॉक्टर आहे. 1, मी करिअरचा डॉक्टर आहे. ठीक. 2, मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा डॉक्टर आहे. डॉक्टर म्हणजे असंच सांगतोय बरं का, मी काही डॉक्टर नाही झालेलो. आणि 3, मी पर्सनॅलिटीवर काम करतो. पण हा पर्सनॅलिटीचा मुद्दा आज जरा दूर ठेवू आपण. त्याच्यासाठी मैथिली मॅडमने कधीही आदेश दिला की मी येऊन जाईल. ठीक आहे. पण करिअर, एकूणच करिअर निवडणं आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स या 2 विषयात तुमच्या मनात कोणते प्रश्न आहेत हे मला समजून घ्यायला आवडेल. बरोबर? आणि तुम्ही जर ते सांगितलं तर मी त्यांचं अत्यंत छान, तुम्हाला उपयोगी पडेल असं उत्तर देऊ शकेल. म्हणजे तुम्हाला फायदा होईल की तोटा होईल आजच्या सेशनचा? वेदा? फायदा सर. फायदा होईल. आणि फायदा होण्यासाठी तुम्हाला मात्र पुढच्या 5 मिनिटात एक तर बोलावं लागेल आणि चॅट बॉक्स मध्ये टाकावं लागेल. तर चला, कोण कोण बोलेल? हँड रेज करायचा. हँड रेज करायचा. कोणी केला? आधी बोल फटाफट. आणि आपला प्रश्न फक्त 12 सेकंदात सांगायचा. 12 सेकंड्स. चल आधी बोल. हा सर, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी आपण तयारी करतोच ना, त्याची सुरुवात कशापासून आणि कुठून करावी? ओके. मोदीचे कसले दिले? काही हरकत नाही. वेदा, वेदा, काही हरकत नाही. आईचा आवाज होता ना? काही चिंता नाही. ते माहिती नसतं ना बऱ्याच वेळा. आपण चिडून जातो, काय आहे तुला इतकं पण समजत नाही. असं काही करायचं नाही. आईला सांग संध्याकाळी सर जेवायला येणार आहेत म्हणा, काय जेवायला करते ते सांग. ठीक आहे. तर आधीने प्रश्न विचारला. अजून कोणाचा प्रश्न आहे? अरे वा, कोणाचाच प्रश्न? एकच प्रश्न आहे पूर्ण कार्यक्रमात. छान मैथिली, मग आपण गप्पा मारू नंतर कार्यक्रम संपल्यावर. ओके. आहे कोणाचा प्रश्न? हँड रेज करा. येस, इकडे आलं, श्रेयाचं आलं. श्रेया. सर, एक्झामच्या टाइमला कोणकोणती पुस्तकं वाचायची एक्झामच्या अगोदर? कोणत्या एक्झामच्या अगोदर? कॉम्पिटिटिव्ह, युपीएससी, एमपीएससी वगैरे. बरं, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पुस्तकं ना? ओके, ठीक. हे श्रेया, या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं कसं असतं तुला सांगतो. या परीक्षांना एक्झामच्या आधी नाही वाचावं लागत, एक्झामच्या 1 वर्ष आधीपासून वाचावं लागतं. ओके. म्हणजे आतापासूनच सर कुठली पुस्तकं वाचावी ते म्हणायचं. आता राईट प्रश्न आला तुझा. आपलं कसं सवय असते माहितीये ना तुम्हाला, 12वी पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत परीक्षेच्या 1 महिना अभ्यास केला की चालतं की नाही? खरं खरं सांगा. चालतंय काय गोपाल? बरोबर. पण हा सगळ्यात पहिला फरक लक्षात ठेवायचा बेटा. फर्स्ट डिफरन्स बिटवीन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अँड रेग्युलर एक्झाम. काय फरक आहे? कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने
वर्ष 2 वर्ष पूर्ण वेळ अभ्यास करायला लागतो. ठीक आहे, आपल्या शाळा कॉलेज सारखं नाही 1 महिन्यात काहीतरी वाचून गेलं लिहून आलं तर मार्क मिळतातच, हे असलं काही होत नाही. ठीक, ओके, गुड क्वेश्चन. आकांक्षा जी अनम्यूट कर. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं टाइम टेबल कसं तयार करायचं? तयार करायचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अभ्यासाचं का? अभ्यासाचं टाइम टेबल ना बेटा? ओके, छान. अजून चैतन्य लाड. बोल चैतन्य. तू म्यूट आहेस बेटा चैतन्य. चैतन्य नाही. चला अजून कोणाला प्रश्न? श्रावणी काहीच प्रश्न नाही? हाँ बोल ना अनम्यूट कर बोल. उसके बाद मुस्कान पूछने वाली है सवाल. हाँ यस श्रावणी. सर ग्रॅज्युएशन करताना एमपीएससी यूपीएससी तयारी करायची असते, म्हणजे त्या 3 वर्षात ती होऊन जाते, तर त्याच्यासाठी कुठची साईड बेस्ट आहे? ओके ओके, कोणती साईड घ्यायची? छान, मस्त प्रश्न विचारला आणि सगळ्यांना उपयोगी प्रश्न आहे. हाँ यस मुस्कान. सर मुझे पूछना था कि हमें 20 मतलब मैंने गूगल वगैरह किया ना, तो यूपीएससी जो सब कॉम्पिटिटिव एग्जाम होती है ना, वो एक हमारे हाथ में डिग्री होनी चाहिए तो ही हम अटेंड कर सकते हैं, ऐसा होता है क्या? यस यस यस, अटेम्प्ट तब कर सकते हो लेकिन पढ़ाई उसके पहले शुरू कर सकते हो आप. हाँ वो तो है, अगर जल्दी पढ़ाई शुरू की तो जल्दी कंप्लीट कर सकते हैं. हाँ वेरी इंटेलिजेंट. और मैं तो सोच रही हूँ अभी 12th हुई ना, तो ये सब एंट्रेंस वगैरह एग्जाम की प्रिपरेशन हो गई, वो अटेंड कर ली, एक बार कॉलेज में एडमिशन हो गया तो डायरेक्ट जो कॉलेज के यूनिवर्सिटी के एग्जाम की पढ़ाई करते हैं, उसके साथ ही वो कॉम्पिटिटिव एग्जाम की भी पढ़ाई शुरू ही कर देने की. बिल्कुल, उसी पर मैं आज बात करने वाला हूँ. गुड. नेक्स्ट कृतिका खानोलकर. किती छान नाव आहे कृतिका. कृतिका आहेस का तू? कोण आलं नवीन? अजून कोणाचा कॅमेरा सुरू झाला बघू. आज आपण कॅमेरा सुरू करणे हाच विषय करू आणि तो छान महत्वाचा विषय फार. ठीक आहे, पण किती 8 लोकांनी सुरू केलं, आमची मैत्री झाली. आता कसं होईल माहितीये का, श्रावणी जान्हवी हे जर मला चुकून कुठे भेटले तर मी ओळखू शकेल ना की अरे इथं जान्हवी आहे, आपण भेटलोय, बरोबर. म्हणून मी कॅमेरा सुरू करायला सांगितलं. वेदाकडे तर जेवण ठरलंय आज, मैथिली मॅडम. वेदा मला तू कुरिअरने पाठव, काय पाठवायचं ते जेवणाचं, झोमॅटोने. ठीक आहे, नक्की सर. ओके. अजून काय कोणाचे प्रश्न आहे अजून सांगा. तर कोणती करिअर ऑपॉर्च्युनिटीला पुढे स्कोप आहे? वा चैतन्य, मस्त प्रश्न विचारला. व्हेरी गुड. सर मी आहे मीटिंग मध्ये. ओके चला एक तुम्हाला मस्त व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ बघायचा का? कोणाला व्हिडिओ बघायचा एक इन्स्पायरिंग? त्यांनी हँडरेज करा, हँडरेज. तो पिवळा हात, कोविड झालेला, कोविड नाही काय कावीळ. ओके ओके, किती हँडरेज झाले? 10. त्या 10 लोकांनाच मी दाखवणार, बाकीच्यांना लेफ्ट करणार मीटिंग मधून. 11. कृतिकाला पण बघायचंय. 2 कृतिका आहे आपल्याकडे. ओके, तनयाला पण बघायचा आहे, प्राचीला पण बघायचा आहे. एका मुलीचा व्हिडिओ आहे आणि खूप इन्स्पायरिंग मुलगी आहे. ओके, तृप्तीला पण बघायचा आहे, योगिताला बघायचा आहे, तनुश्रीला पण बघायचा आहे, बर, श्रावणीला पण बघायचा आहे. खानोलकर मॅडमांना काही बघायचा दिसत नाहीये व्हिडिओ. ओके, श्रेयाला नाही बघायचा आहे. आता श्रेयाला तर मी आता लिस्ट मध्येच टाकतो, काढूनच घेतो श्रेयाला लिस्ट मधून. ओके, केला श्रेयाने हाय, हाय केला श्रेयाने हाय. ठीक आहे, चलो योगेश माझा परिचयाचा व्हिडिओ दाखव एकदा. सर शेखर बोलतोय. मॅम मला होस्ट करा ना प्लीज. हा डॉक्टर कसं करू मी? होस्ट कसं करायचं शेखर सांग. करशील का जरा? एकच मिनिट थांब. शेखर सांगेल, थांब. शेखर, अरे शेखर. येस सर. मॅम माझं नाव दिसतंय बघा, शेखर दीपस्तंभ. शेखर दीपस्तंभ आहे, त्याच्यावर क्लिक करा मॅडम. मैथिली
तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. तुम्ही म्यूट आहात. मैथिली काय करा, तुम्ही आधी अनम्यूट करा तुम्हाला स्वतःला. हो हो मी करते. शेखर यांच्यावरती जाऊ ना आता. आणि डोंट वरी, वी विल गो स्टेप बाय स्टेप. मला पण येत नाही. हा शेखर दिसलं. त्याच्यावर काय करायचं, राईट क्लिक केल्यावरती ऑप्शन येईल मॅम तिथं को होस्ट नावाचा, त्याच्यावरती क्लिक करायचं. ते हेच होतंय. राईट क्लिक केलं, राईट क्लिक वरती जातच नाहीये ते. हा त्यांच्यावरती जाऊन मी काय करायचं, क्लिक करा, राईट क्लिक करा. अच्छा नावावरती जरी क्लिक केलं ना तुम्ही तरी येईल. झालं झालं. को होस्ट केलं. नवीन शिकले. वा 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 वा, एकदम मैथिली मॅडम साठी टाळ्या वाजून द्या. छान. ओके. किसी की मुस्कुराहटों से हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी पथदर्शी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक आहेत प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन, अर्थातच यजुर्वेंद्र मास्तर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या दिव्यांग, अनाथ, आदिवासी विद्यार्थ्यांना महाजन सरांनी दीपस्तंभच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदत न देता आत्मविश्वासाचे पंख दिले आहेत. स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या थोर व्यक्तींच्या विचारांनी यजुर्वेंद्र सर महाविद्यालयात असतानाच प्रेरित झाले होते. मोठ्या शहरांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध असतानाही यजुर्वेंद्र सरांनी आपल्या जन्मगावी म्हणजेच जळगाव येथे राहून ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांसाठी पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून शैक्षणिक चळवळीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. या सामाजिक कार्याची सुरुवात स्वतःचं घर विकून केली. एवढ्यावरच न थांबता नंतर प्रकल्पाच्या विकासासाठी वडिलोपार्जित शेती विकली आणि आपलं काम सुरू ठेवलं. ग्रामीण आणि आदिवासी भागातील 18 वर्षांवरील वंचित घटकातील विविध जाती धर्मातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण प्रकल्प उभारला. त्यानंतर यात 18 वर्षांवरील दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना सामावून घेतलं. अशा प्रकारे निःशुल्क निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणारा मनोबल हा भारतातील पहिला प्रकल्प ठरला. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी देशभरातून 300 विद्यार्थ्यांना निवासी निःशुल्क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसंच उच्च शिक्षण दिलं जातं. मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून आजवर 238 विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत असून 1670 विद्यार्थ्यांना इतर प्रशिक्षणाचा लाभ झालाय. तसंच दीपस्तंभच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षात 500हून अधिक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी आणि 1400हून अधिक विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. आणि आज ही शैक्षणिक सामाजिक चळवळ संवेदनशील लोकांच्या मदतीमुळे आणि सहभागामुळे भारतभर पसरत आहे. यासोबतच शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांनी वाचन अभियान प्रकल्प राबवत 2 लाख विद्यार्थी आणि 20,000 शिक्षकांना यात सहभागी करून घेतलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि पुस्तकं उपलब्ध व्हावीत म्हणून दीपस्तंभच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र सुरू केली आहेत. यजुर्वेंद्र सरांनी आपल्या शिक्षक प्रशिक्षण या उपक्रमात सुमारे 1 लाख शिक्षक अभ्यास मित्र, करिअर मित्र, पालक मित्र सारख्या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. यजुर्वेंद्र सरांच्या या कार्याची दखल विविध स्तरातून घेतली जात आहे.
NCPEDP दिल्लीतर्फे राष्ट्रीय हेलन केलर पुरस्कार 2018, लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार 2017, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार 2018, आचार्य हस्ती राष्ट्रीय अहिंसा कार्यकर्ता पुरस्कार 2017, लोकसेवा संघ पार्ले मुंबईतर्फे दिला जाणारा समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार 2017, तसंच हेल्पर्स ऑफ हँडिकॅप कोल्हापूर या संस्थेचा अपंग मित्र पुरस्कार 2015 या आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. जे विचार प्रेरित करतात ते जगता आले पाहिजे, त्या प्रकारचं कार्य करता आलं पाहिजे, हा विचार यजुर्वेंद्र सरांच्या कार्याची प्रेरणा आहे. टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता रहूंगा मिटता रहूंगा, मैं गीत नया गाता रहूंगा. माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेंच्या ओळीप्रमाणे यजुर्वेंद्र सरांचा प्रवास न थकता न थांबता आजही सुरूच आहे. ओके, आवडला तुम्हाला परिचयाचा व्हिडिओ? आवडला ना? या, छान छान. आता तुम्ही जे हँडरेज केलेत ना ते काढून टाका, सगळ्यांनी हँडरेज काढून टाका. ठीक ठीक. आता आता अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे काही? मग मी प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात करीन. मयुरीला विचारायचं का? मयुरी, सिद्धी, नाही ना? चला मग अजून एक मला नीट ऐकू येत नाही आहे, वेदाला ऐकू येत नाही. ओके, थोडस रेंजचा इश्यू बघशील तुझ्याकडचा वेदा. बघा बेटा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मधल्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला आता मी सांगतो, ठीक आहे? आणि मग नंतर 10 मिनिटांनी एक छान व्हिडिओ दाखवेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दलचा. तुम्ही जे प्रश्न विचारले ते खूप छान प्रश्न विचारले, मी आता त्याचीच उत्तरं तुम्हाला देणार. पहिली गोष्ट, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सुरुवात कशी केली पाहिजे? तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सुरुवात बेटा पहिल्यांदा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची निवड करून केली पाहिजे, ठीक आहे? आणि निवड कशी करायला पाहिजे? तर आपण कशी निवड करतो माहितीये? आपल्याला कोणीतरी सांगतं म्हणून आपण करतो, किंवा आपल्याला वाटतं म्हणून करतो, किंवा आपण कोणाला तरी बघतो तसं आणि मग आपल्याला वाटतं आपल्याला असंच करायचं. होतं की नाही? असं होतं की नाही? ठीक आहे. पण हेच तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे तर तुम्ही कसं निवड करतात आपण बघू. आता कोणाला विचारायचं? चला मुस्कानला विचारतो. मुस्कान, अनम्यूट करलो बेटा. या मुस्कान, असं समज, तुला मराठी जमतंय ना मुस्कान? हाँ जमता है, पर मैं प्रोनाउंस अच्छे से नहीं कर पाती, इसलिए कभी बोलती ठीक है. हिंदी में बात करो. हाँ. सारी बॉलीवुड की पब्लिक है अपनी, सबको पता है हिंदी, ठीक है? ठीक है. तो मुस्कान, यदि आपको एक बहुत ही बढ़िया ड्रेस खरीदी करना है, हाँ. आपकी सिस्टर की शादी है और उसमें पहनने के लिए बहुत अच्छा ड्रेस खरीदी करना है, तो आप कैसे खरीदी करोगे? व्हाट वुड बी द प्रोसीजर? पहले क्या करोगे? सबसे पहले मैं मार्केट घूमूंगी और उससे बाद में डिसाइड करूंगी कि कहाँ पे अच्छे कपड़े मिलते हैं और क्वालिटी भी अच्छी कहाँ पे मिलती है. फिर उस हिसाब से सबसे अच्छा, मतलब मेरी बहन की शादी हो तो मैं बहुत अच्छा ड्रेस पहनना चाहूंगी ना. वेरी गुड. तो इस हिसाब से बहुत अच्छा चूज करूंगी. वेरी गुड. तो देखो, और सबसे डिफरेंट दिखना चाहूंगी, मतलब सबसे. हाँ, पहला क्या काम किया मुस्कान ने पता है? मार्केट घूमूंगी, ठीक है ना? ऐसा नहीं है कि उसने पहले एक ड्रेस किसी दोस्त का देखा था फिर मैं तो वही ड्रेस लूंगी, ऐसा नहीं करेगी मुस्कान. मुस्कान काय करेल? मुस्कान पहले मार्केट घूमेगी. पूरे मार्केट में 10 दुकानें होंगी हाँ शादी के कपड़ों की, तो मुस्कान 10च्या 10 ठिकाणी पहिल्यांदा बघून येईल. राईट?
राईट. येस, ठीक आहे. याचा अर्थ असा आहे, मुस्कान सगळे ऑप्शन्स पहिल्यांदा बघेल काय काय. राईट राइट. यस. मला एक सांग मुस्कान, आप जब कोई शोरूम में जाओगे ड्रेस के, तो वहां ड्रेस दिखाने के लिए उन्हें बताएंगे आप, ठीक है, हाँ. कि भैया अच्छे ड्रेस दिखाइए, ठीक है. हाँ. तो चुपचाप देख लेंगे या उसके बारे में बहुत सवाल भी पूछेंगे? हाँ, सवाल तो पूछेंगे, जैसे कि वो कपड़ा कैसा है और धोने के बाद अच्छा तो रहेगा ना, खराब नहीं होगा क्या ना. बात है मुस्कान, सो स्मार्ट. ठीक है. दूसरा हाँ. और क्या पूछते पता है महिलाएं? हाँ. हाँ मैं बताता हूँ. हाँ, ये कॉटन है क्या, ठीक है. हाँ. फिर ये धोने के बाद आकस तो नहीं जाएगा, ठीक है. फिर इसका कलर उड़ तो नहीं जाएगा. हाँ, मराठी हिंदी मिक्स, इजंट इट? हाँ. यस. इसको ड्राई क्लीनिंग लगता है या रेगुलर वॉश लगता है? हाँ, ये सब भी पूछना पड़ेगा. बराबर, सही बात है. यानी पहले तो उसने ऑप्शन देखे, ठीक. फिर दूसरा उसने डिटेल जानकारी ली, राइट. डिटेल जानकारी ली, ठीक. अभी तीसरी बात बताता हूं. फिर मुस्कान क्या करेगी, ऐसे 5 जगह देखेगी और उसमें से फिर एक जगह वो बोलेंगी, वो मैं दूसरी बार जहाँ गई थी ना, वो शोरूम में अच्छे लगे मुझे, ठीक है. फिर हाँ. वो 2 नंबर के शोरूम में जाएगी. फिर वो ऑप्शन देखेगी फिर से, ठीक है, पूछताछ करेगी. फिर क्या करोगे मुस्कान, आपके सामने मुस्कान क्या करेगी, उसमें से ना 4 ड्रेस साइड में निकालेगी मुस्कान, ठीक. हाँ, जो मुस्कान को ज्यादा अच्छे लगेंगे. लेकिन वो 4 है और लेने कितने हैं? एक लेना, ठीक है. हाँ. फिर क्या करेगी मुस्कान, बताओ उस शोरूम में. मुझे इसका जवाब यदि सही दिया तो मेरी तरफ से गिफ्ट मिलेगा मुस्कान. तो फिर देखूंगी मैं कि पहले तो साइज से चेक करूंगी कि मुझे मेरे साइज के हिसाब से कैसा है. साइज वही है, साइज आपकी ही है. हाँ. कौन सा मुझे ज्यादा सूट करेगा और मुझे कौन सा अच्छा लगा वो. वेरी गुड मुस्कान. मुस्कान ने सबसे बढ़िया वर्ड दिया है हमारे लिए, वो है मेरे पर कौन सा ज्यादा सूट करेगा. या मुस्कान आप ऐसा देखोगी कि तृप्ति पर कौन सा अच्छा सूट करेगा? नहीं ना. नहीं, मुझ पर कौन सा अच्छा सूट करेगा. कृतिका पर कौन सा सूट करेगा? नहीं ना. नहीं. नहीं. या फिर वो चैतन्य ने वो लिया था इसलिए आप ले लोगे, ऐसा कुछ करोगे? नहीं. नहीं. किस पर सूट करना चाहिए? मुझ पर. ठीक है. यदि ऐसा हुआ कि मैं आ गया वहां पर, हाँ समझिए, अभी मैं तो आपका मास्टर हूँ, ठीक है, टीचर हूँ, हाँ. और फिर मैंने यदि कहा नहीं नहीं मुस्कान तू ना ये ड्रेस ले ले, तो मुस्कान मेरा नहीं सुनेगी. मुस्कान क्या कहेगी, सर वो एजुकेशन में आप कहेंगे वही करूंगी मैं, ठीक है. हाँ, पर ड्रेस के मामले में मेरी ज्यादा अच्छा है. हाँ, ड्रेस में आपको क्या समझता है सर, और वो पहनना किसको है? मुझे. हाँ, ड्रेस घालायचा कोणाला आहे? आकांक्षा. हा बरोबर. का सरांना? आकांक्षाला घालायचं. त्याच्यामुळे कोणाच्या चॉईसचा ड्रेस घ्यायला लागेल? मुस्कानच्या, बरोबर. लेकिन मुझे एक बात बताओ मुस्कान, वो ड्रेस आपको सूट होता है या नहीं, वो कैसे समझेगा? उसके लिए आप क्या करोगे? चेंजिंग रूम में जाऊंगी. यस. मुस्कान, you send me your address, okay, and I and Dr. Maithili will send you a book as a gift, okay. You are giving all answer very rightly मुस्कान, ठीक है. तो मुस्कान क्या करेगी, सगळ्यांना श्रावणी समजतंय ना, हिंदीत समजतंय ना? हाँ. मुस्कान क्या करेगी, मुस्कान चेंजिंग रूम में जाएगी और सारे 4 ड्रेस एक एक करके पहन के देखेगी और फिर बाहर आएगी. वो कैटवॉक कैसे करते हैं ना, वैसे कर, ठीक है. और फिर सब घर के लोग रहेंगे, वो देखेंगे, वो हाँ ये बहुत अच्छा दिख रहा है. फिर बहुत बड़ा सा आईना होता है वहां पर, उसमें मुस्कान देखेगी, ऐसा देखेगी, ऐसा देखेगी, ठीक है, राइट. और लास्ट स्टेज में फिर जो 4 में से ड्रेस सबसे ज्यादा मुस्कान के पर्सनालिटी को सूट होगा,
वो मुस्कान चूज करेगी. राइट? राइट. वेरी गुड, वेरी गुड. और एक बात करेगी मुस्कान. हाँ. और एक स्टेज है, मैं बताता हूँ. लड़कियां या लड़के या कोई भी कभी मार्केट में अकेले नहीं जाते. हाँ, वो तो लड़कियां है. तो बिल्कुल नहीं जाती, बिल्कुल नहीं. वो 2-4 साथ में चाहिए ही. लेनी होती है एक चीज, लेकिन 4 साथ में जाएगी. ठीक है? मुझे बता मुस्कान, फॉर गिविंग यू सम सजेशंस, आपको यदि साथ में 2 लोगों को लेके जाना है, ठीक है, तो आपके लाइफ में से आप किन 2 लोगों को लेके जाएंगे? 2 लोगों को. एक तो मम्मी को, क्योंकि मम्मी का टेस्ट बहुत अच्छा है. मम्मी जो बोलती है वही मैं हमेशा पहनती हूँ, तो सब बहुत तारीफ करते हैं. मम्मी को लेकर जाऊंगी. और मेरी एल्डर सिस्टर तस्लीम जुनेजा है, उसको लेकर जाऊंगी. अभी देखो मुस्कान ने किन 2 लोगों को चुना. हाँ, मम्मी और सिस्टर. ठीक. Yes. मुस्कान ने पापा को नहीं चुना. ठीक है? मुस्कान, भाई है आपको? भाई नहीं है, हम 4 सिस्टर्स है. 4 सिस्टर्स है. ओके. मुस्कान ने उसके टीचर को नहीं चुना. ठीक है? पापा को नहीं चुना. तो इसका मतलब ये नहीं है कि मुस्कान को रिस्पेक्ट नहीं है, प्यार नहीं है पापा के बारे में. ठीक है? वो है, जितना मम्मी के बारे में है उतना ही उनके बारे में भी है, लेकिन उनको समझता नहीं है ना इसमें कुछ. राइट मुस्कान? वो है. बराबर है. और ऊपर से हम लड़कियों को ज्यादा टाइम लगता है ना शॉपिंग करने, तो फिर डैड बोर हो जाता है. फिर बोलते हैं कुछ भी हो जल्दी जल्दी लो, हम चलते हैं करके. इसे जल्दी जल्दी चक्कर में मैं मेरा फेवरेट नहीं चुन पाऊंगी. तो यानी ऐसा है, ध्यान में रखना, सजेशन लेना है डिसीजन मेकिंग में, लेकिन किसका लेना है? जिसको उसके बारे में समझ है. आप समझ रहे हो? हाँ ना. यदि एजुकेशन के बारे में कुछ सजेशन है तो मुस्कान किससे लेगी? मैम से लूंगी, सर से लूंगी, जिसके साथ मैं बहुत फ्री हूँ और ऐसा लगता है कि मैं उनसे मेरे मन की बात बोल सकती हूँ उनसे. राइट. लेकिन मुस्कान के मौसी है, हाँ, उससे नहीं लेगी मुस्कान एजुकेशन का सजेशन. ठीक है ना? वो टीचर से लेंगी. ये जिनको समझ है जिस विषय की, उनसे हमें डिसीजन मेकिंग में सजेशन लेना है. ठीक है? मुस्कान जब वो चुन लेगी ना एक ड्रेस, तो फिर वो दोस्त को पूछेगी या फिर सिस्टर को, लू ना मैं ये, तेरे को क्या लगता है? राइट? हाँ. तो बेटा, मैंने अभी जो 10 मिनिट बात की है, दैट इज द क्रक्स ऑफ ऑल डिसिजन मेकिंग इन युअर लाईफ. आपके जिंदगी में तुम्हाला याच्यानंतर करिअर निवडायचं असेल आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम निवडायच्या असतील तर सेम प्रोसिजर फॉलो करायची. ठीक आहे? आता तुम्हीच सांगा मला काय प्रोसिजर आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागेल गोपाल? येस सर. तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम निवडायची आहे किंवा तुम्हाला तुमचं करिअर निवडायचं आहे, तर पहिली प्रोसिजर काय? पहिल्यांदा काय केलं पाहिजे? मुस्कान, काय केलं पाहिजे? सबसे पहले हम पर जाकर देखना चाहिए कौन सी फील्ड है, कौन सा हमें करियर चूज करना है. मुस्कान, हाँ? कम शब्दों में उत्तर देना है. वो कम शब्दों में उत्तर ये है, पहले ऑप्शंस देखेंगे. जैसे मुस्कान बहुत शोरूम घूमी थी ना, पूरे बाजार में घूम कर आई थी. हाँ. ठीक है? तो पहला ऑप्शन है बेटा, पहला स्टेज है. हाँ, बहुत सारे ऑप्शन ढूंढना चाहिए. श्रावणी, लक्षात येत आहे? एकच कानातलं घ्यायचं असतं आपल्याला. जीव घेतो आपण त्या दुकानदाराचा 2 तास उभं राहून. समजतंय ना? काय घ्यायचंय तर कानातलं. ठीक. आणि तुम्ही जेव्हा करिअर निवडतात ते किती महत्वाचं असतं बेटा, हो की नाही? एवढा वेळ देतो का आपण करिअर साठी? नाही देत. म्हणून पहिलं काम, कोणते कोणते ऑप्शन्स जगात माझ्यासाठी उपलब्ध आहेत याचा शोध घेतला पाहिजे. बरोबर? मुस्कान, दूसरी बात क्या की थी आपने शोरूम में जाने के बाद? सेकंड स्टेज
सब में से मुझ पर क्या सूट करता है ना, वो। ना 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 ना, दैट इज थर्ड स्टेज. और एक बात की थी आपने. मैंने चला, कोण सांगेल काय केलं मुस्कानने दुकानात गेल्यानंतर? काय केलं वेदा? खूप सारे ड्रेसेस सिलेक्ट केले होते. नाही, खूप ड्रेसेस बघितले आणि ते बघताना काय केलं? एक ड्रेस सिलेक्ट किया. तिने चौकशी केली त्या ड्रेसांबद्दल, म्हणजे कापड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेदा हॅज राईट आन्सर. फक्त बघितले नाही, नुसता लाल कलर आवडला म्हणून घेऊन टाकला असं नाही. कॉटन आहे की नाही, त्याची कॉस्ट वगैरे. वेदा डिटेल इन्फॉर्मेशन घेतली. म्हणून काय करायचं करिअर बाबतीत किंवा कोणत्याही कोर्स बद्दल, परीक्षेबद्दल पहिल्यांदा डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची. ओके, वरवर विचारायचं का डिटेल विचारायचं? डिटेल. ओके. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट केली मुस्कानने, ते सगळं बघितल्यानंतर त्याच्यातले 4-5 ड्रेस बाजूला काढले. तसं तुम्ही हे सगळे 50 प्रकारचे कोर्सेसची माहिती घ्यायची आणि मग त्याच्यातले 4-5-6 कोर्सेस बाजूला काढायचे. ओके, फर्स्ट स्टेज. आणि मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्याला सूट होतं का ते बघायचं, किंवा आपल्यावर कोणता कपडा जास्त चांगला दिसतो आपण असं जेव्हा म्हणतो, तसंच मला कोणता कोर्स किंवा कोणतं करिअर माझ्या पर्सनॅलिटीला सूट होईल हे बघायचं. आता ते कसं बघायचं? ओके ओके मैथिली, नो प्रॉब्लेम. 2 गोष्टींची माहिती लागेल. एक म्हणजे मी कसा आहे किंवा मी कशी आहे. म्हणजे काय, मला काय आवडतं, मला काय चांगलं जमतं, मला काय चांगलं करता येतं. ठीक आहे, काय करताना मला खूप आनंद वाटतो हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरं, ते काम काय प्रकारचं आहे याची माहिती पाहिजे बेटा आपल्याला कायम. म्हणजे काय, तुम्हाला जे डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची ती काय घ्यायची ते सांगतो. समजा तुमच्यापैकी कोणाकोणाला असं वाटतं की आपण IAS व्हावं, जिल्हाधिकारी व्हावं? हँड रेज करा बरं. 1 2 3 4 5. ओके, हात खाली, हात खाली. आपल्याला नुसतं वाटतं किंवा आपल्याला खूप इन्स्पिरेशन असते, पण मला सांगा जिल्हाधिकारी नेमकं रोज कोणत्या प्रकारचं काम करतो, त्याला कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात, त्याचा दिवसाचा म्हणजे शेड्यूल कसा असतो, त्याचं एकूण लाईफस्टाईल कसं असतं, त्याला कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस असतात, त्याला कोणत्या प्रकारचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, हे माहिती आहे का आपल्याला सगळं? कोणाला माहिती आहे? हातवर करा बरं की मला हे सगळं डिटेल माहिती आहे, असं कोणी आहे का? तर काय होतं माहितीये का बेटा, आपण अशी डिटेल माहितीच कधी घेत नाही आणि नुसतं वाटतं म्हणून आपण करायला जातो. लक्षात येत आहे? म्हणून ही डिटेल माहिती काढायची आणि मग त्याच्यात मला काय सूट होईल हे आपण बघू शकतो. उदाहरणार्थ सांगतो, माझ्या मैत्रीण डॉक्टर मैथिली आहेत. ठीक आहे, आम्ही खूप खूप छान मित्रमैत्रिणी आहोत. ठीक आहे. तर मैथिलीला येलो कलर आवडतो, ठीक, आणि मला रेड आवडतो. ठीक, तर मला सांग श्रावणी, लाल कलर चांगला की पिवळा कलर चांगला? सर ते त्याच्यावर डिपेंड आहे की त्याला स्वतःला कुठला कलर आवडतो. हा, व्हेरी राईट. म्हणजे लाल माझ्यासाठी चांगला आहे आणि पिवळा हा मैथिलीसाठी चांगला आहे. आणि नुसतं चांगला म्हणून नाही, असं असतं की मला माझ्या एकूण उंचीला,
माझ्या टेक्स्चरला, या सगळ्यांना लाल जास्त चांगला वाटतो आणि त्यांच्या तशा पर्सनॅलिटीला येलो जास्त चांगला वाटतो. बरोबर? तस कोणत्या प्रकारचं काम मला सूट होईल हा विचार आपल्याला करावा लागेल. हा विचार दुसरं कोणी येऊन नाही सांगू शकत आपल्याला. की वाटतं तर मला वर्दी घालावी आणि DYSP व्हावं, पण ते काम मला सूट माझ्या पर्सनॅलिटीला होतं का, मला त्या प्रकारची लाईफस्टाईल आवडेल का, त्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करायला आवडेल का, हा बारकाईने आपण विचार केला पाहिजे. तुम्हाला समजतंय ना मी काय बोलतोय ना? हो सर. हा. आणि तुम्ही जर कॉपी टू कॉपी केलं ना, की तो करतो म्हणून मी करणार, घरचे म्हणतात म्हणून मी करणार, गव्हर्नमेंटचा जॉब जरा चांगला असतो, परमनंट असतो आणि कसा भरपूर पगार मिळतो आणि लोक किती कौतुक करतात, हे अशा याच्याने तुम्ही केलं की तुम्हाला त्रास होणार पुढे. कसा त्रास मी सांगतो. हा, हसायचं नाही हा, मी आता जे उदाहरण दिलं त्याला, आणि संकोच पण नाही वाटून घ्यायचा. काही काही मुलं मुली काय करतात, नवीन कपडे घेताना आता काय फॅशन आहे, एखाद्या मुलीने मुलाने कसा ड्रेस घातला होता ते बघून स्वतः पण तसेच कपडे घेतात. ठीक, म्हणजे असं समजा की श्रेया काय करेल, एखादा पिक्चर बघितला आणि त्या पिक्चर मध्ये कॉलेजचे काही मुलं मुलींनी जसे कपडे घातले होते समजा, तसाच ड्रेस श्रेयाने घ्यायचा ठरवलं. ठीक, आणि श्रेया तो ड्रेस घेऊन आली. ठीक आहे. आता त्या ड्रेसचा जो टॉप होता ना, तो जरा छोटा होता नेहमीपेक्षा. ओके, आणि श्रेयाला तर आधी वाटून गेलं की आपण हा घेऊयात आणि किती छान वाटेल. हा, पण श्रेयाला सवयच नाही. पण त्या ज्या मुलीने घातला होता दुसऱ्या, तिला सवय होती, तिला ते सूट होत होतं. ठीक आहे. मग श्रेयाने तो टॉप, तो ड्रेस घातला. दिवसभर श्रेया काय करत राहिली माहितीये, श्रेया असा खाली कर ड्रेस, खाली कर ड्रेस असा करत करत राहिली. आणि श्रेया नुसती परेशान दिवसभर. श्रेयाला कॉन्शियस अशी झालेली, कसा दिसत असेल हा ड्रेस, कोण काय म्हणत असेल. होतं की नाही असं? खरं सांग, होतं की नाही असं? का होतं माहितीये, आपल्याला सूट व्हायला पाहिजे ना ते. आपल्या जॉग्राफीला, म्हणजे जो प्रदेशात आपण राहतो, ज्या पर्सनॅलिटीत आपण आहोत, ज्या फॅमिली, ज्या वातावरणात आहोत, असं बघूनच आपण आपले कुठले पण निर्णय घ्यायला पाहिजे बेटा. लक्षात येतंय? आणि मग चौथी गोष्ट काय केली होती मुस्कानने माहितीये, तिने तर तो ड्रेस घालूनच बघितला पहिल्यांदा. आणि नुसतं दुरून कसं समजेल की तो फिटिंगला व्यवस्थित येतो की नाही, राईट? म्हणून काय करायचं, आपल्याला जे काम करायची इच्छा होते आणि फार आवडलंय, ते फायनल डिसिजन घेण्याच्या आधी 2-4 दिवस त्या क्षेत्रात जाऊन काम केलं पाहिजे. म्हणजे काय, काम जरी नाही करू दिलं कोणी तुम्हाला, नुसतं जाऊन तिथे गंमत तरी बघितली पाहिजे की हे काय करतात. लक्षात येत आहे? तुमच्यापैकी पोलीस डिपार्टमेंट मध्ये जाण्याची कोणाला इच्छा आहे? हातवर करा बरं. इन्स्पेक्टर व्हायचंय कोणी आहे? पोलीस डिपार्टमेंटला कोणीच तयार नाही? अरे बर. तुमच्यापैकी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ऑफिसर कोणाला बनण्याची इच्छा आहे का? कोणीच नाही. बर. तुमच्यापैकी तहसीलदार किंवा डेप्टी कलेक्टर बनायचंय असं कोणी आहे का? हँड रेज. ओके, गोपाल. अजून? गुड, छान. गोपाल, तुला उत्तर देतोच मी, पण मैथिली मॅडम, मी ज्यांचा उल्लेख आता केला थोड्या वेळापूर्वी, माननीय प्रदीप ढवळ सर, जे कोकणातलेच आहेत, ठीक आहे, आणि आता ठाण्यात असतात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये बॅटरी डाऊन झाली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोलाचं काम करतात, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात, आणि आपल्या दीपस्तंभ फाउंडेशनचे मेंटर आहेत. ठीक आहे, तर ते आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रदीप ढवळ सर,
वेंगुर्ल्याचं राणे फाउंडेशन आहे सर. आणि माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, मैथिली सावंत डॉक्टर, त्यांच्या परिवाराचं ते फाउंडेशन आहे. आणि त्यांनी तिकडेच्या सगळ्या काही मुला मुलींसाठी हा कार्यक्रम केलाय. तुम्ही या कार्यक्रमात आलात त्याचा खूप मनापासून आनंद वाटतो. खूप खूप आनंद आहे. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. खूप आनंद आहे तुमचं. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू. तर आपलं रत्नागिरीचं आहे ना ठरलेलं? नाही, कणकवलीला. ओके ठीक आहे. तर बेटा समजा आता आपल्यातल्या एका मुलाला तहसीलदार व्हायचंय, गोपालला, बरोबर? तर गोपालने काय केलं पाहिजे माहितीये? सगळी डिटेल माहिती तर घ्यायचीच. आपण आता जे 4 पायऱ्या घेतल्या की नाही गोपाल, ते करायचं. पण एकदा तरी काय करायचं, अख्खा दिवसभर तहसील कार्यालयाच्या जवळ आज जिथे शक्य होईल तिथे बसून किंवा उभं राहून सगळी गंमत बघायची की हे कामं काय करतात, नेमके कशा प्रकारचे कामं असतात, नेमकं ते तहसीलदार काम करतात म्हणजे काय करतात, किंवा त्यांचं ऑफिस कसं चालतं, समजतं? हा जोपर्यंत तुम्ही अंदाज नाही घेत ना बेटा, तोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष ते आपल्याला सूट होईल की नाही, किंवा काय इन्स्पिरेशनने आपल्याला ते करायचंय याचा अंदाज नाही येणार. पटतंय? बघा, आपल्याला गाडी घ्यायची असते, समजा 2 व्हीलर घ्यायची असं समजून घ्या. असं समजा श्रेयाला स्कूटी घ्यायची, ठीक आहे, आणि श्रावणीकडे स्कूटी आहे. तर ती घेण्याच्या अगोदर श्रेया काय करेल माहितीये का? श्रावणीला काय म्हणेल, श्रावणी मला एकदा जरा चालवू दे ना गाडी, मला बघू तर दे किती मला कसं वाटतं त्या गाडीवर. करणार की नाही एकदा तरी श्रेया असं? हो सर. आणि मग आपण फायनल निर्णय घेऊ की आता स्कूटी घ्यायची, राईट? तसं बेटा आपल्याला प्रत्यक्ष त्या कामाचा बारकाईने निरीक्षण करून अनुभव घेता आला पाहिजे. लक्षात येत आहे? ओके. सो ही मी तुम्हाला थोडक्यात पद्धत सांगितली की करिअर कसं निवडायचं किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जाण्यासाठी काय काय करायचं. आता याच्यावरचे तुमचे प्रश्न मी घेईलच, पण एक 5 मिनिटाचा महत्वाचा मुद्दा सांगतो. आपण ज्या भागातून आलात बेटा, कोकणातून, तिकडे 3 छोट्या छोट्या अडचणी आहे या सगळ्या बाबतीत. पहिली अडचण अशी आहे की आपल्याला बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झामची माहितीच नाहीये. माहितीच नाही की काय काय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात. दुसरी अडचण काय माहितीये का? ती आहे आपल्याला बऱ्याच लोकांना या परीक्षांबद्दल किंवा वेगवेगळ्या इतर करिअर बद्दल मनामध्ये गैरसमज आहे किंवा भीती आहे. येस नो? वाटतं ना असं बऱ्याच वेळा? एक तर भीती वाटते किंवा गैरसमज असतं, ठीक. आणि तिसरी आहे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही या सगळ्या बाबतीत योग्य वेळेस. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, म्हणूनच राणे फाउंडेशनने आणि विशेषतः माझ्या मैत्रिणीने, मैथिलीने खूप खूप कष्टाने हा कार्यक्रम आयोजित केलाय, माझी वेळ घेऊन. आणि याच कारणाकरता भरीव काम पुढे उभं राहावं म्हणून आदरणीय प्रदीप ढवळ सर आणि ती लोक आता पुढचे नियोजन करतायत की कसं त्या भागात हे सगळं करता येईल किंवा सातत्याने आपल्याला प्रत्यक्ष मुलांना भेटून काय काय करता येईल. आणि संपूर्ण कोकणात 5-7 जिल्ह्यांमध्ये 3 अडचणी सांगितल्या. काय काय? 1, माहितीच नाही. 2, आपल्या मनात त्याच्याबद्दल खूप भीती आहे किंवा अनेक शंका आहे, संकोच आहे, स्वतःबद्दल पण खूप गैरसमज आहे. आणि 3, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ठीक आहे. पण या 3ही गोष्टींवर आपण सगळे मिळून काम करणार आहोत. लक्षात येत आहे? मी आतापर्यंत जे जे सांगितलं त्याबद्दल कोणाचा काही प्रश्न आहे का बेटा? कोणता पण छोट्यात छोटा प्रश्न असेल तुम्हाला एक मी हे देऊन ठेवतो. माझ्या जीवनातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी जी पाळतो. काय पाळतो सांगू? मी पण खेड्यातला आहे. वेंगुर्ला तरी जरा मोठं आहे, माझं गाव इतकं छोटं आहे खानदेशात, तो पण जरा मागे राहिलेला भाग आहे महाराष्ट्रातला. ठीक आहे. पण मी एक गोष्ट केली आधीपासून. मी का प्रगती करू शकतोय माझ्या आयुष्यात त्याचं तुम्हाला सिक्रेट सांगतो. त्याचे 10 सिक्रेट आहे, आज एकच सांगणार, बाकीचे 9 तुम्हाला भेटल्यावर सांगेल. पहिलं सिक्रेट आहे बेटा, मी जे आजपर्यंत स्वतः पाळत आलो आणि सगळ्यांना सांगतो ते आहे, मी कोणालाच
आणि कशालाच घाबरत नाही. काय सिक्रेट आहे? मी कोणालाच आणि कोणत्याच गोष्टीला, कोणत्याच घटनेला घाबरत नाही. फक्त मी काय करतो सांगू? मी कोणालाच घाबरत नाही, पण मी प्रत्येक व्यक्तीचा बेटा रिस्पेक्ट करतो, आदर करतो. आदर करणं वेगळा विषय आणि घाबरणं वेगळा विषय. मी तुम्हाला एक गुरुमंत्र सांगून देतो आजपासून. या जगात कोणालाच घाबरू नका बेटा आणि कोणत्याच गोष्टी करायला घाबरू नका. तुम्ही रिस्पेक्ट करा ना, घाबरण्याचा काय संबंध आला? तुम्ही एखाद्या जंगली प्राण्याला घाबरलात ना चालेल, माणसाला कसं काय घाबरायचं? मला याचं उत्तरच मिळालं नाही आजपर्यंत. माणूस आहे यार, घाबरण्याचा काय संबंध आहे? हे पहा, तुमचे प्रिन्सिपल असो, कलेक्टर असो, पंतप्रधान असो, तुमचे वडील असो का कोणी असो, घाबरायचं नाही, बोलायचं, पण नम्रतेने बोला, आदर द्या प्रत्येकाला, घाबरायचं नाही. जो घाबरला ना तो कधीच बोलत नाही किंवा तो कधी काही करण्याची हिंमत करत नाही आणि मग तो कधीच पुढे जात नाही. ठीक? तर तुम्ही माझं ऐकल्यानंतर जो काही प्रश्न तुमच्या मनात आला असेल मला तुम्ही विचारा हात वर करून. मी आत्ता जी प्रोसिजर सांगितली करिअर निवडण्याची किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम निवडण्याची, त्याच्यात काही शंका असेल तर हात वर करा. यस मुस्कान. So not about competitive exam, पर मुझे ना आपको एंट्रेंस एग्जाम के बारे में पूछना है. क्या मैं पूछ सकती हूँ क्या? पूछो. क्योंकि मैंने मेरा फील्ड तो डिसाइड कर लिया है. आई वांट बी अ नेवी ऑफिसर, पर मुझे ना, मैंने अभी गूगल, यहाँ पे सावंतवाड़ी मतलब स्मॉल सिटी है, अब तक उतना डेवलप नहीं हुई, तो यहाँ पे अच्छी सी साइबर कैफे वगैरह नहीं है मैं जहाँ पे जाकर सब इंफॉर्मेशन पा सकूँ, या फिर मेरे पहचान में भी कोई नहीं है जो नेवी ऑफिसर हो या फिर नेवी कौन सी भी साइड में वैसे. तो मैंने गूगल वगैरह सब किया है, तो वहाँ पे समटाइम्स दिखाता है कि एनडीए एग्जाम देनी होती है, एंट्रेंस एग्जाम, और मेरे ट्यूशन टीचर है वो मुझे JEE मींस देने के लिए बोल रहा है. ओके मुस्कान, आपके सवाल का जवाब ये है बेटा. हाँ. नेवी में 2 एंट्रीज से जा सकते हैं, एक जाते हैं एनडीए से जाते हैं और दूसरी जाते हैं सीडीएस से. हाँ. और उसमें अभी गर्ल्स के लिए सेपरेट एंट्रीज आ गई है और बहुत अच्छी सुविधाएं हो गई है. ये सारी बातें बेटा मैं आपको बताऊंगा, डोंट वरी. हाँ ठीक है. क्योंकि सर मैंने ना गूगल करके देखा, समटाइम्स गूगल पे ये भी दिखाता है कि अब तक नेवी में गर्ल्स नहीं जा सकती. मैं गूगल पे डिपेंड भी नहीं रह सकती ना. मुस्कान, I will definitely send you all the details. You keep in touch with मैथिली मॅडम. ठीक आहे? ओके सर. मैथिली आणि धवळ सरांना मला असं सांगायचं आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झामच नाही, एकूणच अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती पोहोचत नाही किंवा मुलं मिळवत नाही. मुस्कान बघा इतकी शार्प मुलगी आहे, मी अर्ध्या तासापासून बोलतोय तिच्या बरोबर, श्रावणी बरोबर, वेदा बरोबर, सगळ्यांबरोबर, आणि खूप छान टॅलेंट आहे पण माहितीच नाही. पण आता ते इतके टॅलेंटेड आहे की किमान तिच्या मनात ते तिने माहिती जमवून आणलं की मला नेव्हीत जायचंय. किती मोठी गोष्ट आहे, इट्स अ बिग डील. ठीक आहे? सो बेटा या सगळ्या गोष्टींवर आपण काम करूयात. नो इश्यू. आता मी तुम्हाला एक एक तुम्ही विचारलेले प्रश्न सांगतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम निवडताना काळजी घ्यायची बेटा, फक्त UPSC MPSC असं करायचं नाही किंवा फक्त बँकेत लागायचंय असं म्हणायचं नाही. जवळपास बेटा 100 प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम भारतात होतात. 100, मी कमी सांगतोय पण अंदाजे सांगतो 100. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, 100 प्रकारच्या. आता आपण आपला रूल लावायचा, पहिल्यांदा त्यांची पूर्ण माहिती घ्यायची. ठीक आहे? त्याच्याशिवाय फायनल डिसिजन करायचं नाही. ठीक आहे? पूर्ण माहिती. आता सर, प्रदीप ढवळ सर आणि मैथिली, आपण एक पुस्तक आता 1 महिन्यात प्रकाशित करतोय ज्याच्यामध्ये जवळपास 200 प्रकारच्या वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या सगळी डिटेल माहिती मराठीत अत्यंत व्यवस्थित दिलेली आहे. पहिल्या टप्प्यात आपण एक 5000 प्रती काढतोय आणि सगळ्या महाराष्ट्रात आपण ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. ढवळ सर, तुम्हाला काय वाटतं, अशा पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल का आपल्याला कोकणात?
हो, नक्की नक्की त्याचा उपयोग होऊ शकेल. नक्की. हो ना. येस सर, येस सर. चांगला उपयोग होईल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे अगदी जो काही लिमिटेड स्पॅन मुलांसमोर आहे, युपीएससी एमपीएससीच्या पलीकडेही काही एक्झाम असू शकतात, याचा विचार कदाचित तुमच्या या पुस्तकामुळे नक्की मुलाला मार्गदर्शक ठरू शकेल. येस सर, येस सर, नक्की सर. थँक्यू सर. तर बेटा आधी सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणत्या ती माहिती घ्यायची आणि त्याच्यानंतर काय असतं, आपल्या आपल्या अकॅडमिक लेवल प्रमाणे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम निवडायची. आता हा मुद्दा नीट समजून घ्या. आपल्याला काय वाटतं याच्यानुसार निर्णय नसतो घ्यायचा बेटा. वास्तविक परिस्थिती काय ते बघायला लागतं. समजतंय ना मी काय म्हणतो? ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, मला मुंबईला जायचंय. मी जळगावला आहे आणि मला मुंबई जायचंय, 400 किलोमीटर आहे. तर मला मनापासून इच्छा झाली की मी ना हेलिकॉप्टरने गेलं पाहिजे. ठीक आहे, ओके. आता हे चुकीचं आहे का पहिल्यांदा सांगा. वाटणं नाही, इट्स नॉट बॅड. ओके, इट्स नॉट रॉंग. हे बरोबर आहे, काही हरकत नाही. मला वाटलं, मग आता मी डायरेक्ट निर्णय घेईल का की चला मला हेलिकॉप्टरने निघायचंय, असं करेल मी वेदा? नाही. मी काय करेल, काय काय विचार करेल सांगा बरं. कोण सांगेल? व्हॉट प्रोसिजर आय वुड फॉलो? नाही नाही, हात हँडरेज. कोणाला सांगायला आवडेल त्यांनी हँडरेज करा. हँडरेज करा. बघा किती लोक विचार करतायत, किती लोक हिंमत करतायत सांगण्याची. चल वेदा सांग. तर मला वाटतं तुम्ही पहिलं हेलिकॉप्टरने जाण्यासाठी पहिलं तुमचं फायनान्शियल म्हणजे तुम्ही आधी आर्थिक परिस्थिती बघाल स्वतःची. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा एकच मुद्दा आहे, याच्यावर पूर्ण एक वर्कशॉप होतं आपलं 1 तास. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे बघ, मला कितीही वाटलं तरी आधी माझ्याकडे पैसे आहेत का ते मी बघीन. नसले तर मी म्हणेन आयडियली एक दिवस तर मी नक्की हेलिकॉप्टरने पुढे जाईल. त्याच्यासाठी मी स्वतःला मजबूत करेन. पण आता जायचंय ना उद्या, मला ढवळ सरांनी बोलवलंय मुंबईला, तर मग मी काय निर्णय घेईल की चला माझ्याकडे 2000 रुपये आहेत, त्याच्यामुळे मी रेल्वेने नक्की जाऊ शकेल. मी आता रेल्वेचं तिकीट काढून मी मुंबईला जाईल. हा जो मी निर्णय घेतला, हा मी मला काय वाटलं त्याच्यावर नाही घेतला, तर रियालिटी काय आहे त्यानुसार घेतला. राईट? बरोबर आहे? पण मग मी माझं हेलिकॉप्टरने जाण्याचं स्वप्न सोडून दिलं का? नाही. एक दिवस पैसे जमवून मी नक्की हेलिकॉप्टरने जाईन. पण ते मी माझं लॉंग टर्म गोल केलं. आणि शॉर्ट टर्म गोल मी कोणतं केलं? जे माझ्या आत्ताच्या परिस्थितीत बसतं त्याप्रमाणे केलं. राईट? तसं बेटा तुमची आतापर्यंतची जी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड आहे, त्यानुसार तुम्ही लेवलची परीक्षा निवडायची आपल्या. ठीक आहे? आणि स्वतःला सिद्ध करायचं, तिथे मेहनत घ्यायची आणि मग त्याच्या हायर एंडची परीक्षा निवडायची. व्हॉट इट? आता ही परीक्षा निवडल्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करायची. ठीक आहे? आता त्याच्यासाठी आपल्याला वेगळं सेशन घ्यावे लागणार आहे, कारण ते 2-2 तास लागतात कसा अभ्यास करायचा. पण तरी शॉर्ट मध्ये सांगतो बेटा, 12वी पर्यंत जेवढे विषय तुम्ही शिकलेले असतात ते सगळे विषय कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा बेस असतो. बेस समजतं? बेसिक ते असतं. ऍडव्हान्स काय असतं ते आम्ही तुम्हाला शिकवू नंतर त्याच्या कोर्सेसमध्ये. पण बेसिक काय असतं तर 1ली ते 10वी पर्यंत तुम्ही जे शिकले आहेत ते सगळं, सायन्स, मॅथ्स, मराठी, इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स. ओके? मग तुम्हाला खरंच अभ्यास करायचा असेल ना, तर तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा एकदा शांत चित्ताने कन्सेप्ट समजून घेण्यासाठी वाचायला सुरुवात केली पाहिजे. एक. दुसरं, एक चांगल्या दर्जाचा वर्तमानपत्र, लोकसत्ता असू शकतं, सकाळ असू शकतं, लोकमत, मला माहित नाही तुमच्याकडे कोणती पुस्तकं येतात, पेपर येतात,
पण एक नॅशनल लेवलचं किंवा स्टेट लेवलचं एक चांगला न्यूजपेपर वाचण्याची सवय पाहिजे. ज्यांना UPSC करायचं आहे त्यांनी इंग्लिश पेपर वाचण्याची सवय पाहिजे, तो तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचा. ठीक आहे, तूर्त. थोडं हायर एंडला गेल्यानंतर मग द हिंदू वगैरे वाचायला मी सांगतो. बरोबर, ठीक. ही एवढी बेसिक गोष्ट बेटा तुम्ही 11वी 12वी किंवा फर्स्ट इयरला असताना केली पाहिजे. ठीक. हा, आता याच्यात खूप डिटेल पण आहे, ते आपण पुढे सिरीज ऑफ लेक्चर्स मध्ये घेऊ. नंतरचा प्रश्न होता साईड कोणती घ्यायची 11वीला किंवा FY ला. आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं, की इंजिनिअरिंगला जायचं, की मेडिकलला जायचं, का लॉ करायचं. बरोबर. तर बेटा याला पण आम्ही तुम्हाला पर्सन टू पर्सन काउन्सिलिंग करण्याचा पुढे प्रयत्न करू. पण जनरल उत्तर असं आहे प्रामाणिकपणे, तुम्हाला ज्या कोर्स बद्दल खूपच आवड वाटतेय, खूप इंटरेस्ट वाटतोय, किंवा जे शिकल्याने तुम्हाला खूप आनंद वाटेल, तुम्हाला कदाचित तुमचे काही स्किल्स पण डेव्हलप होतील, तुमचं नॉलेज वाढेल असं तुम्हाला वाटेल, तो कोर्स करायचा. खास स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहे म्हणून मी आर्ट्सच घेणार, मग मला आवडेल ना आवडेल तो वेगळा विषय, पण मी आर्ट्सच घेणार, मी कॉमर्सच करणार, असं कधीच करू नका. हे मात्र उत्तर व्यक्तीप्रमाणे बदलतं. म्हणजे जसं ताप आलाय तर सगळ्यांनी पॅरासिटामॉल घेऊन उपयोग नाही ना, थोडस तपासणी करावी लागेल, त्याप्रमाणे गोळ्या बदलाव्या लागतात. तसं तुम्ही नेमकं कोणतं ग्रॅज्युएशन करायचं हे तुमच्या स्वतःच्या बॅकग्राऊंड प्रमाणे पण आपल्याला ठरवावं लागतं. ठीक आहे, लक्षात येत आहे. एक शेवटचा मुद्दा सांगतो, मग प्रश्न घेऊ, आणि तो मुद्दा तुम्ही सगळ्यांनी ऐकावा असं मला वाटतं. या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा मोठे स्वप्न बघायला एकच अडचण असते मराठी माणसाला, त्यातही कोकणातल्या माणसाला तूर्त तरी. ती अडचण कुठली माहिती आहे? आपल्या मनात हा प्रश्न पडतो, हे माझ्याकडून होईल का? ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न असतो अजून, तोही महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त सतावतो, तो आहे जर नाही झालं तर लोक काय म्हणतील, आणि मी कुठे जाऊ नंतर, माझं काय होईल, मला कोण नोकरी देईल, माझं करिअर काय होईल, या चिंतांनी आपण खूप सतावले गेलेलो असतो. पहिल्यांदा तर आई वडीलच विचारतात, आणि परीक्षा पास नाही झालं तर मग कुठे जातोय. ठीक आहे. तर आपल्याला ना पालकांबरोबर पण सेशन घ्यावे लागणार आहे, कारण सगळं ठरवताना पालक फार महत्वाचा घटक असतो. तर असं घाबरून चालत नाही बेटा आयुष्यात. म्हणजे मी तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच द्या, नो. तुम्हाला जे करायचं असेल ते आपण शोधून काढू, पण ते करताना घाबरून नाही करायचं, भीती मनात ठेवून नाही करायचं. ठीक आहे. किती पण अडचणी येऊ दे, तुम्ही तुमचं ध्येय नक्की मिळवू शकतात, अशी ताकद बेटा प्रत्येक माणसात दिली आहे. हे मला स्वामी विवेकानंदांनी शिकवलं, ज्यांच्या जीवनावर महानाट्य लिहिणारे एक महान व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत, ढवळ सर. त्यांनी विवेकानंदांच्या जीवनावर महानाट्य लिहिलंय. ठीक आहे. तर न घाबरता किती पण अडचणी येऊ दे, तुम्ही पाहिजे ते स्वप्न पूर्ण करू शकतात असं तुम्हाला वाटेल, असा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. शेखर, राजेशचा व्हिडिओ दाखवले जरा. राजेश, खूप नीट ऐका आणि बघा हा व्हिडिओ. हाय, मैं राजेश, मैं इंजीनियर हूँ. मेरा सपना है कि मैं IIT में पढूं, और मैं मनोबल में गेट एग्जाम की तैयारी कर रहा हूँ. मेरे माँ बाप नहीं हैं, लेकिन मैं अनाथ नहीं. मेरा परिवार है दीपस्तंभ फाउंडेशन का मनोबल. लोगों को बुरा लगता है कि मेरे पास हाथ नहीं है ना सही, क्योंकि वो मेरे हाथ में नहीं. हाथ भले ही ना हो, पर आसमान को छूने की ख्वाहिश मेरी भी है. हाँ, मेरे पास दिल है,
जो आपके दिल की धड़कन सुन सकता है। लॉकडाउन के दिन मेरे लिए भी मुश्किल थे, पर हौसलों की मशाल मैंने भी जलाए रखी। लोगों के लिए मैं तन से दिव्यांग हूं, पर मेरी नजर में जो निराशा की बातें करते हैं वही असल में विकलांग है। जो हमारे पास नहीं है उसके बारे में क्या सोचना, जो है वो बहुत है। जो बीता उस पर रोने के बजाय आइए नए साल की सुबह नई उमंगों से भर दे। अपना और अपनों का मनोबल बढ़ाए। शेखर, थैंक यू। येस बेटा, मला सांगा, हे बघून तुमच्या मनात काय विचार आला? कोणाला सांगायला आवडेल? जे काही वाटलं असेल ते सांगा. जस्ट हँड रेज करायचा. अँड नाउ डेअर टू डू इट. बिलकुल घाबरायचं नाही की कसं बोलू, कोणाला काय वाटेल, काय नाही. तुम्हाला जस्ट काय वाटलं ते सांगायचंय. ते बरोबर आणि चूक नाहीच आहे, जे आहे ते वाटलं. ठीक आहे? कोणाला आवडेल सांगायला? हात वर करा बरं, बघू द्या मला. तुमच्यापैकी किती लोक खरंच ऐकतायत हे? किती लोकांना मनापासून हे करण्याची इच्छा आहे काहीतरी? हा व्हिडिओ बघून, या मुलाची स्टोरी बघून तुम्हाला काय वाटलं एवढंच सांगायचं. 3 हात वर आहेत. अजून 4 4 5 6. व्हेरी गुड. 7. गुड. अजून बाकीच्यांना काय वाटतं? प्राची, प्राची बेटा कॅमेरा सुरू कर जरा. प्राची, प्राची कॅमेरा सुरू कर. हाय सर. हॅलो बेटा, कशी आहेस? कुठली आहेस तू प्राची? मी पनवेल, रायगड साईडची. छान. काय वाटलं प्राची तुला या मुलाबद्दल बघून? सर त्याला हात वगैरे नाहीये, तरी पण त्याची इच्छा आहे की मी करू शकतो हे सगळं. व्हेरी गुड प्राची, फार छान, फार छान. चैतन्य लाड, चैतन्य अनम्यूट कर बेटा. सर, कोणतेही काम करण्यासाठी आपली जिद्द महत्वाची असते. व्हेरी गुड, छान. श्रेया, तुला काय वाटलं बघून? व्हेरी इन्स्पिरेशनल. एवढं त्याला आई बाबा पण नाहीत, ठीक आहे, हो. आणि त्याला दोन्ही हात पण नाहीत. आपल्याकडे मनोबलला असतो तो दीपस्तंभचा, जो तुम्ही ते मनोबल बद्दल ऐकलं ना, तिकडे असतो. आंध्र प्रदेशचा आहे. आधी तुला काय वाटलं? आधीच्या रेंजला इश्यू आहे काहीतरी. गोपाल? येस सर, मला असं वाटलं म्हणजे तो 2 हात नसताना एवढं काय करू शकतो. मग आपण आपल्याला एवढं म्हणजे आपले वडील, आई वडील पण आहेत, आपल्याला 2 चांगले हात दिलेले आहेत, मग आपण का करू नये? खूप इन्स्पिरेशन आहे. आणि मुळात असं आहे, मात्र लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात आपण जे करतो आपण पण करू शकतो. जर एखादा तर आपल्याकडे तरी. काय म्हणताय? कोणाचा आवाज होता? ढवळ सर, तुम्ही बोललात का? नाही ना? हा, नाही. ओके ओके, ठीक. बेटा, मुळात आपण जे काम करतो ना आयुष्यात, ते विचारांच्या आधारे करतो. हातांच्या आधारे नाही करत, डोळ्यांच्या आधारे नाही करत. आई वडील आहेत की नाही आहेत म्हणून नाही करत. पण जर विचार आपण तसे हिमतीचे ठेवले आणि हे बाकीचे सगळे पण लोक असले आणि गोष्टी असल्या, तर अजून काय पाहिजे, नाही का? आपण तर मग केलंच पाहिजे, राईट? खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जिद्द महत्वाची. बरोबर चैतन्य, एक्सलंट. आकांक्षा, तुला काय वाटलं? आपल्याकडे काय आहे ते महत्वाचे नाही, केवढी जिद्द आहे ती महत्वाची. हा, व्हेरी गुड. हॅलो सर. हा, बोल बेटा. तो कठीण परिस्थिती
तो कठीण परिस्थितीत सुद्धा त्याची एवढी चांगली इच्छा आहे आणि तो नक्की करेल. मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो, म्हणजे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय काय आणि कोण करतं ते तुम्हाला लक्षात येईल. एक नॅशनल लेवलचं घे, किंवा शेखर 4 मिनिट घे, 4 मिनिट मराठी घे. तुम्ही आता याच्यात जे मुलं बघाल ना, त्याच्यातले 2-3 मुलं कोकणातले पण आहे बरं का. कणकवलीकडचे, कणकवली. हाथों की लकीरों में नसीब नहीं होता, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते. या मुलीला दोन्ही हात नाहीयेत, पण तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत. कारण ही स्वप्न पाहण्याची हिंमत तिला दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाने दिली आहे. आपल्या देशात 18 वर्षांवरील गरीब, आदिवासी, अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे, समाजाने त्यांना आपलं मानून बळ दिलं पाहिजे, या उद्देशाने प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत मनोबल आणि संजीवन प्रकल्पाची सुरुवात केली. अंध, अस्थिव्यंग, मूकबधिर, अनाथ आणि आदिवासी विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन, MPSC, स्टाफ सिलेक्शन, बँक, कम्प्युटर ट्रेनिंग तसंच स्किल डेव्हलपमेंट हे सर्व निवासी आणि निशुल्क प्रशिक्षण देणारी दीपस्तंभ ही भारतातील पहिली संस्था आहे. अपंगत्व म्हणजे दुबळेपणा हा गैरसमज पुसून मनोबलने अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ दिलंय. मनोबल केंद्रातील अनेक मुलं आज स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं जगतायत. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आज आत्मविश्वासाने घेतली आहे. ते रडण्याऐवजी परिस्थितीशी 2 हात करत आहेत. आणि हा आशेचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात आणलाय दीपस्तंभच्या मनोबल प्रकल्पाने. इथे राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा 1 वर्षाचा खर्च जवळपास 80,000 रुपये आहे. आणि हा खर्च अनेक चांगल्या संस्थांच्या, सेवाभावी माणसांच्या आर्थिक मदतीतून भागवला जातो. आज मनोबल प्रकल्पात 272 विद्यार्थी राहतात. मनोबल हे अशा जिद्दी विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं घर आहे. त्यांना कुणाची दया नको, मैत्री, विश्वास आणि प्रेम हवाय. सर्वांगीण विकास, प्रेम, आनंद आणि आत्मविश्वास प्राप्त झाल्याने ही मुलं IAS, इन्कम टॅक्स ऑफिसर, बँक ऑफिसर बनून परिस्थितीशी लढत आहेत. मनोबल ही भारतातील वंचित युवक युवतींसाठी एक नवी पहाट आहे. लेट्स कम टुगेदर टू मेक दिस वर्ल्ड मोर ब्युटिफुल अँड ऑल्सो मेक आवर लाईफ मोर मीनिंगफुल. जब दिल में था घना अंधेरा, लगता मैं हूं कि मैं नहीं हूं. कहीं से आसमां में उजाला आया, मन का पंछी गाता और गोते लगाता. अरे आसमां तो हमेशा से ही खुला था. सच मुझको मेरे होने पे यकीन आ गया. सच मुझको मेरे होने पे यकीन आ गया. थँक यू शेखर. सांगा बरं, काय काय करता येऊ शकतं तुम्हाला? तुम्ही काय काय करू शकतात? कोण सांगेल?
मुस्कान, यस सर। क्या लगा आपको ये देखकर? कि मुझे लगा कि हमारे पास तो बहुत कुछ है, हम ये आज तक मतलब मैं भी, हम सब ऐसे ही सोचते हैं, ये देखकर जीते हैं कि हमारे पास क्या नहीं है वो सोचते हैं, पर ये नहीं सोचते क्या है, उससे हम कितने हैप्पी रह सकते हैं, और एक ही लाइफ है तो उसको खुलकर जी सकते हैं। गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. और कोणाला आवडेल आत्ता जो व्हिडिओ बघितला, ही सगळी स्पर्धा परीक्षा देणारी मुलं आहेत बेटा, महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राच्या बाहेरची. हे बघून तुम्हाला काय फिलिंग झालं, काय सांगायची? तृप्ती, तृप्ती सांग बरं. तृप्ती इसवलकर. हा बोल. सर, मला असं वाटतं की आपल्या नेगेटिव्हिटीवर फोकस न करता आपल्यामध्ये काय जिद्द, चिकाटी, आणि जर ती गोष्ट आपण एकसारखी करत राहिलो तर आपण त्यात नक्की यशस्वी होऊ शकतो. व्हेरी गुड तृप्ती, फार छान सांगितलंस तू. कुठली आहे तृप्ती? सर, वैभववाडी. हा, वैभववाडी, सिंधुदुर्ग. वैभववाडी. ओके, बर बर, ठीक आहे ठीक आहे. अजून मयुरी सांग बरं बेटा, काय वाटलं तुला हा व्हिडिओ बघून? मयुरी शेटकर. मुलींची संख्या मोठी आहे बरं का मैथिली, सगळ्यात जास्त आहे मुलींची संख्या. मयुरी बोलतेस? तनुश्री, तुला काय वाटलं बेटा? आशाताई कुठल्या आहेत? तुम्ही म्यूट आहात मॅडम. आशा मॅडम माझ्या सासूबाईच आहेत आणि आमच्या ट्रस्टच्या फाउंडिंग मेंबर आहेत, माझ्या मावशींबरोबर. बापरे, नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही म्यूट आहात काकू, तुम्ही म्यूट आहात. हा, तुम्हाला ते बटन दाबायला लागेल. हा, माझ्या सासूबाईच आहेत, त्यांना झूमच्या नवीनच आता. बर, तुम्ही ऐका फक्त, तुमचे आशीर्वाद मी नंतर फोन करून घेईन. तुम्ही जे फाउंडर मेंबर आहात ते, आणि आमची मैथिली किती छान काम करते बघा. आज मी तुम्हाला सांगतो, या 25 मुला मुलींपैकी कित्येकांच्या जीवनात आज एक वेगळी दिशा मिळणार. सो हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे काकू. थँक्यू, धन्यवाद. येस, कोणाला अजून सांगायचं की काय वाटलं मला? यस, श्रावणी. सर, आपल्याकडे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात, पण कुठेतरी स्वतःचा आत्मविश्वास आपण सांभाळू शकत नाही. पण तो वाढवून आपण जे काही करू शकतो त्याच्यात स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं पाहिजे. तुला काय करायचंय पुढे श्रावणी? सर, UPSC ची एक्झाम देऊन IAS ऑफिसर व्हायचंय. वा श्रावणी, आणि आज जे तुझ्या बरोबर मी 1.5 तास बोलतोय, त्याच्यातून तुला तुझ्या या स्वप्नासाठी कुठली किमान एक गोष्ट मिळाली असं तुला वाटतं? सर, जो कॉन्फिडन्स हवा होता आणि ज्या व्यवस्थित गाईडलाईन्स हव्या होत्या त्या मिळाल्या. अभी तो शुरुआत है, बहुत ही छोटी शुरुआत की है, पण आपण करू हे सगळं काम. ठीक आहे. तर तुमच्या काही प्रश्नांचे उत्तर दिले बेटा मी, कारण ते बाकीचे ब्रॉड क्वेश्चन आहेत फार, त्याच्यावर एक सेशन आहे पूर्ण. ठीक आहे ना? शेवटचं एक उत्तर देतो आणि थांबू, मग तुमचे प्रश्न उत्तर पुन्हा घेऊ आणि मग समारोप करतील मैथिली मॅडम आणि सर. एकाने विचारलं होतं स्कोप कशात जास्त आहे, आणि हा प्रश्न कोकणात नाही अख्ख्या भारतात विचारला जातो, आणि हा सर्वात चुकीचा प्रश्न आहे. पण तो आपल्या समाजाला इतकी सवय झाली या गोष्टीची. ठीक आहे. आणि आपल्याकडे स्कोपचा अर्थ काय होतो माहितीये तुम्हाला? स्कोपचा अर्थ आहे पैसे कशात जास्त मिळतात आणि कमीत कमी श्रमात कुठे जास्त आपल्याला एकतर पैसा मिळतो, प्रतिष्ठा मिळते, पद मिळतं, किंवा तिसरी गोष्ट अशी आहे स्कोप म्हणजे जास्त संकट न येता निवांत कुठे चांगलं जगता येऊ शकतं. ठीक. तर बेटा हे सगळे क्रायटेरिया चुकीचे आहेत करिअरचे, लक्षात ठेवा. असं खूपच सुरक्षित राहिल्यानेच आपली प्रगती नाही होऊ शकली बेटा, आणि आपल्यात ताकद तर जबरदस्त आहे प्रत्येकात. स्कोप लक्षात ठेवा, सगळ्या क्षेत्रात स्कोप आहे, सगळ्या, अगदी A to Z. तुम्हाला काय पाहिजे आयुष्यात? पद पाहिजे चांगलं, प्रतिष्ठा पाहिजे, पैसा पाहिजे, सन्मान पाहिजे,
आणि आनंद मिळाला पाहिजे. बरोबर. मी तुम्हाला सांगतो प्रत्येक क्षेत्रात या 5 गोष्टी मिळू शकतात. प्रत्येक क्षेत्रात. मला सांगा, मी कलेक्टर आहे का? नाही. मैथिली कलेक्टर झाली आहे का? नाही. प्रदीप सर मंत्री आहेत का? नाही. ठीक आहे. आपल्याला हे सगळे पद मोठे वाटतात. लक्षात येत आहे? किंवा मला सांगा, आशाताई सावंत या काय अमेरिकेला गेलेल्या आहेत का? नाही. पण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये जेव्हा क्वालिटीचं काम करतो तेव्हा त्याला पैसे पण मिळतात, पद पण मिळतात, प्रसिद्धी पण मिळते, सन्मान पण मिळतो आणि आनंद पण मिळतो प्रत्येक क्षेत्रात. ठीक आहे. मग आपण कोणतं निवडायचं क्षेत्र? तर ते स्कोप बघून नाही निवडायचं बेटा, आपल्याकडे बघून निवडायचं. प्रदीप ढवळ सरांना ते किती मोठा माणूस आहे मी तुम्हाला सांगत नाही आता, पण त्यांना नाट्य क्षेत्रात आवड आहे, त्यांना लिखाण क्षेत्रात आवड आहे, त्यांना शिक्षण क्षेत्रात आवड आहे, म्हणून ते त्या क्षेत्रात मोठे झाले. मला सामाजिक कामामध्ये प्रचंड आवड आहे, शिक्षणात आवड आहे, मी त्या क्षेत्रात मोठं होण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. कोणाशी कम्पेअर करण्याची गरज नाही. माझा आवाज येतोय मैथिली? येस. म्हणून बेटा आपण स्कोप नुसार करिअर नाही निवडायचं, आपल्या पर्सनॅलिटी नुसार करिअर निवडायचं, आपली स्वप्न, आपल्या इच्छा. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंय थोडक्यात की हे कसं शोधायचं. अर्थात त्याच्यावर खूप सेशन घ्यायला लागतात, आपण ते करू नंतर कधीतरी. पण एवढं बेसिक लक्षात ठेवा बेटा, स्कोप नुसार नाही जायचं, नुसतं वाटलं म्हणून नाही जायचं. अभ्यास पूर्ण त्याच्यामध्ये विश्लेषण करायचं, विचार करायचा, सल्ला घ्यायचा आणि मग निवडायचं. ठीक आहे. ओव्हर टू मैथिली. तुम्ही आज सगळे सोबत होतात याचा मला खूप आनंद आहे बेटा. आदरणीय आशाताई सावंत आज आपल्या सोबत होत्या, त्यांच्यामुळे खरं म्हणजे हा कार्यक्रम होतोय, सगळ्या राणे फाउंडेशनमुळे. सो मी त्यांचं मनापासून अभिनंदन करीन. आणि मला जे मार्गदर्शन करतात दीपस्तंभ मनोबल मध्ये ते आदरणीय प्रदीप ढवळ सर, ते दीपस्तंभच्या प्रेमामुळे कमी आलेत बरं का, ते कोकणाच्या प्रेमामुळे या कार्यक्रमात आलेले आहेत. ठीक आहे. तर मी त्यांच्या प्रती नेहमीची कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी 2 मिनिटं आपल्याला शुभेच्छा आशीर्वाद द्याव्या आणि नंतर मैथिली मॅडम कडे आपण देऊयात. ढवळ सर. सर तुम्ही म्यूट आहात. अगदी खरं आहे यजुवेंद्रजी, तुम्ही म्हणाल की कोकणाच्या प्रेमासाठी म्हणून तुम्ही झूम वरती आलात. मैथिली मॅडम, मी तुमचं मनापासून इथे आभार व्यक्त करतो की इतक्या फरलांगावरना का होईना पण कोकणामधल्या तळ कोकणामधल्या या सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी यजुवेंद्रचं लेक्चर तुम्ही ठेवलं. मी गेली वर्षभर यजुवेंद्रजींच्या मागे लागलोय की तुम्ही कोकणात चला, कोकणात चला, आपण काहीतरी करूया. माझ्या तळ कोकणामध्ये प्रचंड टॅलेंट आहे, प्रचंड इंटेलिजंट मुलं आहेत आमच्याकडे. पण काय झालंय की निवड बुद्धिमत्ता असून उपयोगाचं नाही पडत. त्यासाठी त्या मार्गाने जाण्यासाठी अशा प्रकारचे मार्गदर्शक जर आपल्या समोर असतील तर मला वाटतं खूप काही आपण अचीव करू शकू. खूप टॅलेंट आहे आणि मला त्याबद्दल खूप आनंद देखील आहे. यजुवेंद्रजी बोलत असताना मला हेवा वाटतो या, कारण मी आज ठाण्यासारख्या शहरामध्ये खूप काही काम करतोय असं नाही मित्रांनो. मला वाटत तुमच्यासाठी म्हणून सांगतो की अतिशय गरिबीतना सकाळी दूध टाकून, पेपर टाकून, वडापाव विकून, घरोघरी दिवाळीच्या काळामध्ये फटाके विकून स्वप्न बघणारा माणूस मी होतो. आणि ज्यावेळी मी मॅट्रिकला होतो त्यावेळी माझे वडील एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय करायचे आणि मला माझे वडील मित्रांनो म्हणाले की प्रदीप काय तर तुला शिकलं पाहिजे. मला बाळा म्हणायचे की बाळा तू काहीतरी शिकलं पाहिजे, घरातला तू मोठा आहेस. आणि त्यावेळी मला स्वप्न होतं की आपण काहीतरी करावं. आणि मोटिवेशन नावाची गोष्ट ती माझ्या वडिलांनी मला खूप दिली. आणि त्यावेळी मी 10वीला असतेवेळी 78 ची गोष्ट आहे मित्रांनो. माझे वडील म्हणाले की तू मॅट्रिकला फर्स्ट अटेम्प्ट पास झाला, मराठी मीडियमचा मुलगा होतो मी, फर्स्ट अटेम्प्ट पास झालास तर तुला सायकल बक्षीस देईल. आणि त्या वयात मला तुमचा हेवा खूप वाटतोय की आज मला जर पुन्हा हे परत वय जर मिळालं ना तर जे मला आत्ता वाटतंय ते मला करता येईल. त्या वेळात मला फक्त गोव्याला जाण्याचं आकर्षण होतं
आणि मग सायकल विकत घेऊन 70 रुपयाला सायकल विकत मी ती घेतली, बाबाने दिली मला घेऊन. मॅट्रिकला इंग्रजीमध्ये जेमतेम 35 मार्क मला मिळाले. आणि मग स्वप्न होतं केव्हा एकदा सायकलीवरनं मी गोव्यात जातो. आणि मित्रांनो 7 दिवस सायकलीवरनं मी गोव्यामध्ये आलो होतो. ते स्वप्न मी पूर्ण केलं. मॅट्रिकची परीक्षा पास होईल माहित नव्हतं अजिबात. हे मला एक नेहमी असं जाणवतं की आता यजुवेंद्र बोलत असताना खूप काही डोक्यामध्ये माझ्या इतकं चालू होतं, इतकं काय काय चालू होतं की मला एक चित्रकाराची गोष्ट आठवली की एक चित्रकार असतो अथांग समुद्रामध्ये, अनेकांनी पाहिलं असेल बघा ते चित्र. अथांग समुद्रामध्ये एक जहाज असं उभं असतं आणि त्या जहाजाच्या बाजूला एक वेल मासा असा वर तोंड काढून उभा असतो. आणि त्या वेल मासा चित्रकारांनी फार सुंदर वाक्य त्या वेल मासाच्या तोंडासमोर लिहिलेली होती. आणि तो वेल मासा असं म्हणतो, अरे माझा जन्म पाण्यात झाला, मी पाण्यातला, इतकी वर्ष पाण्यामध्ये मी काढली, तरी मला खंत आहे की मी पृथ्वीची प्रदक्षिणा करू शकलो. पण हा जो माणूस आहे, मानव आहे, या मानवाने जहाज तयार केलं, पृथ्वीची प्रदक्षिणाही घातली. पुढे तो चित्रकार असं म्हणतो, ते फार महत्वाचं आहे मित्रांनो. म्हणजे आता यजुवेंद्रजी आपल्याशी बोलत असताना काही मुलं छान बोलत होती, मला हेवा वाटत होता तुम्हाला सगळ्यांचा. तुम्हाला सगळं मनापासून मी शुभेच्छा व्यक्त करतो. खूप मोठे वाद. त्या वेल माशाच्या पुढे असं त्या चित्रकार असं म्हणतोय की यश हे केवळ जन्मजात गुणांवर अवलंबून नसतं मित्रांनो. माझा जन्म कोणाच्या घरात झालाय हे महत्वाचं नाही. कुठल्या जातीमध्ये, कुठल्या धर्मामध्ये, कुठल्या प्रांतामध्ये, कुठल्या गावामध्ये, कुठल्या खेड्यामध्ये अजिबात नाही. यजुवेंद्रच्या शब्दात सांगायचं झालं तर ते प्रचंड इच्छाशक्ती जर असेल तुमच्यात, प्रयत्नाची तयारी असेल तुमच्याकडे, जिद्द जर असेल आणि चिकाटी असेल ना, तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव निर्माण करू शकता. ते करिअर झालं. निवळ एमपीएससी युपीएससी. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून सांगेन की खूप वाचा, प्रचंड वाचन करा, प्रचंड वाचन करा. माझ्यासारखा एक माणूस 10 कादंबऱ्या लिहू शकतो. की लिटरेचरचा काहीही संबंध नाही. मुळात मी कॉमर्सचा प्राध्यापक, अकाउंट्स हा माझा मूळ विषय, पण इतिहासाचा गाढा अभ्यास करत मी इतिहासकार नाही. मी नेहमी म्हणतो मी कादंबरीकार. शिवबा नावाचं महानाट्य लिहू शकलो, कोकणामध्ये झालं, कुडाळला झालं. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर शिवबा नाटक हे 10 मिनिटासाठी बघण्यासाठी म्हणून आले आणि गोवा राज्यासाठी त्यांनी 25 प्रयोग घेतले. विवेकानंदांच्या जीवनावरती संन्यस्त ज्वालामुखी हे विश्वविक्रमी नाटक मी लिहू शकलो. ते कुठून आलं काय आलं माहित नव्हतं. अप टू 10वी पर्यंत 10वी पास होईल की नाही ही गॅरंटी नसणारा मुलगा, इंग्रजी हा विषय 100% नापास होणारा मुलगा, पण वडिलांनी एक मोटिवेट केलं म्हणून 35 मार्क घेऊन 42% मार्क मिळून मी एसएससी ला पास झालो. पुढे एका महाविद्यालयाच्या प्राध्यापक झालो, 32 वर्ष प्राध्यापक राहिलो. आज स्वतःच ठाण्यामध्ये आनंद विश्व गुरुकुल एक स्वप्न घेऊन महाविद्यालय, 40 मुलांना घेऊन सुरू झालेली शाळा, आज 3,500 मुलं माझ्याकडे शिकतायत. मित्रांनो मग तुम्हाला एकच सांगेन की अनेक समस्या उभ्या राहतात आपल्या समोर. एकदा सुधा मूर्तींकडून ते प्रश्न विचारला, त्या खूप बोलायच्याच होत्या, प्राध्यापिका होत्या, कॉम्प्युटर हा त्यांचा विषय होता. सुधा मूर्तींना तरुणांशी बोलायला खूप आवडतं. एक फार गोड तुमच्यासारखी मुलगी मिळाली, तुमच्या समोर समस्या उभ्या राहिल्या, त्या तुम्ही कशा सोडवता, का तुम्ही टाळता? ती छोटीशी गोष्ट सांगतो, ती सुधा मूर्तीने सांगितली, ती सांगतो आणि थांबतो. तिने सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर तर खूप अवघड आहे, अनेकांना वेगवेगळ्या समस्या उभ्या राहतात. आमचे यजुवेंद्रजी तुमच्यासाठी बिचारे प्रयत्न करतायत. मी त्यांचं पाहिलं, ते वैभव म्हणता येत नाही, ते ईश्वरच मी म्हणतो हा मानव जातीमधला. हे प्रकाश आमटे काय, विकास आमटे की सगळी मंडळी मी खूप जवळून पाहिलेली आहे. त्या मांदियाळी मधले आमचे यजुवेंद्रजी आहेत की काहीतरी ह्या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी करावं असं वाटणारं हे ईश्वरी अवतारच पुरुष आहेत असं मी मुद्दा म्हणतो. आणि मग यजुवेंद्रजीने हाक दिला, मी नाही आलो असं कधीच होत नाही. अनेक समस्या प्रत्येक, त्यांच्याकडे पण खूप मोठ्या समस्या आहेत आज. आणि या समस्या प्रत्येक मोठ्या माणसांच्या किंवा प्रत्येक कामाच्या आयुष्यामध्ये उभ्या राहतात. तसा हा प्रश्न विचारला गेला होता. त्या सुधा मूर्तीने फार सुंदर एक कथा सांगितली होती. आपल्या सगळ्याला लंकेमध्ये झालेलं युद्ध माहितीये. राम लक्ष्मण रावणामध्ये युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये लक्ष्मण मूर्छित झाला. आता काय कर, धावपळ सगळी सुरू झाली. कोणीतरी म्हणाला की वैद्य आला आणि वैद्य म्हणाला की जर लक्ष्मणाला शुद्धीवर आणायचं असेल तर संजीवनी हे औषध आणलं पाहिजे.
आणि ते द्रोणागिरी पर्वतावरतीच फक्त मिळतं. मग आता करावं काय? कोण जाणार ते औषध आणायला पटकन? मग हनुमंताची निवड झाली. हनुमंता मला मी जातो तिकडे, आणि हनुमंता गेला. फार कमी वेळामध्ये ते औषध आणायचं होतं ना, नाही तर मग लक्ष्मण कठीण होतं पुढे जगणं. हनुमंता तिथे गेला, बघितलं तर द्रोणागिरी हा प्रचंड मोठा पर्वत होता. काय करायचं प्रश्न होतं. एवढ्या मोठ्या पर्वतावरती संजीवनी नावाचं औषध शोधणं देखील फार कठीण काम होतं. करायचं काय हा प्रश्न होता. मग काय केलं हनुमंताने? हनुमंताकडे ती शक्ती होती. त्याने त्या द्रोणागिरी पर्वतापेक्षा मोठा आकार घेतला, आणि इतका मोठा आकार घेतल्यानंतर तो द्रोणागिरी पर्वत हा अतिशय वाळूच्या एखाद्या छोटासा दिसायला लागला. मग त्याने तो उचलला द्रोणागिरी पर्वत, आणि मग लंकेला घेऊन आला. बरोबर, इथे ही कथा संपली नाही मित्रांनो. ती मुलगी म्हणाली, मला या तुमच्या कथेमध्ये कुठेही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. मग सुधामूर्तीने फार सुंदर उत्तर दिलेलं आहे की मला त्याच्यामधलं आता सगळ्यात महत्वाचं उत्तर मी तुला सांगायचं राहिलंय, की ज्या प्रश्नाचं उत्तर तुला माझ्या या पुढच्या बोलण्या कथेमधनं तुला मिळेल. की जर हनुमंताकडे ती शक्ती जर नसती तर द्रोणागिरी पर्वत तो उचलू शकला असता का? हनुमंताने स्वतःचा आकार इतका मोठा केला की तसंच मित्रांनो, समाजामधली जगामधली जी मोठी माणसं आपण बघत आहोत, ही सगळी माणसं मोठी झाली. त्यांच्या समोरचे प्रश्न सहज सुटत गेले. आदरणीय आमचे यजवेंद्र महाजन आज जवळजवळ 14-15 कोटी खर्च करून अनेक बुद्धिमान मुलांसाठी, अंध अपंग अशा मुलांसाठी एक वेगळ्या प्रकारचं सेंटर उभं करतोय. 12 कोटी जमवणं, 15 कोटी जमवणं सोपं नाही ना मित्रांनो. यजवेंद्रनी स्वतःला मोठं केलं आणि ते आता शक्य झालं की लोकच आता, नाहीतर आमच्या त्या मैथिली सारख्या या सावंत मॅडम इतक्या लांब जळगाव मध्ये आमच्या यजवेंद्रशी कॉन्टॅक्ट मध्ये कशा आल्या असत्या मित्र हो. आपली सगळ्यात कुठल्याही करिअर मध्ये जायचं असेल, काही करायचं असेल तर मी शॉर्ट अनालिसिस वरती नेहमी व्याख्यान देतो. त्यातलं स्ट्रेंथ तुमची ओळखा. काय माझी स्ट्रेंथ आहे? मी गाऊ शकतो, मी नाचू शकतो, मी मारामारी करू शकतो, काय करू शकतो. मला आठवतं नरेंद्र जाधवांचं मी आणि माझा बाप नावाचं पुस्तक आवर्जून आठवा. नरेंद्रजी चांगले मित्र आहेत आमचे यजवेंद्रजी. त्यांचे वडील मला की काही हो तू घरामध्ये मदर फादर फादर असे इंग्रजी शब्द वापरायचे नाहीत, मराठी बोल. बाप म्हण मला, बाप. तुझा शब्द घरामध्ये वापरू नको. काही व्हायचं, गुंड व्हायचं तर गुंड हो, पण मोठा गुंड हो. मला अभिमान वाटला पाहिजे की येरोडा जेलमध्ये तो जो नावाचा मुलगा आहे तो माझा मुलगा आहे. तर वाक्य असं होतं, मी डॉक्टर नरेंद्र जाधव सरांनी सांगितलेलं त्यांच्या तोंडून, आणि त्याच्यात लिहिलेलं वाक्य असं आहे, ढवळ असं सांगतात ते, काही बी कर पण टापला जा. बरोबर, काय बात आहे. वाक्य असं आहे, काही बी कर. आज गुरुकुल संस्था काढली आहे ढवळ सरांनी. एकदा जरूर तुम्ही ठाण्यात बघा की कोकणातल्या माणसाने किती सुंदर सुविधा सगळ्या तिथल्या सगळ्या स्तरातल्या लोकांसाठी केल्या आहेत. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि हे सेशन्स आपण सुरू ठेवणार आहोत पुढे. मी तर एक दिवस असा प्लॅन केलाय की एक दिवस ढवळ सरांसारखी 4-5 जण जी वेगवेगळ्या क्षेत्रात इतके उत्तुंग काम करतायत यांचे छान मी इंटरव्ह्यू घेईल, कारण ते जास्त मुलांना अपील होईल. ओव्हर टू मैथिली. मैथिली, यू आर म्यूट, यू आर म्यूट. त्याच्या अगोदर समृद्धी गावडेने एक मेसेज लिहिलाय, जी बोलली नाही लेक्चर मध्ये फार, आणि मला माहितीये बेटा तुम्ही अजून सराव व्हायला लागेल, पण तिने लिहिलंय, सर मी अजूनपर्यंत खूप कन्फ्यूज होते करिअर निवडायला, पण आज मला खूप छान गायडन्स मिळाला. थँक्यू. सो ऍक्च्युली थँक्यू टू आपलं राणे फाउंडेशन आणि मैथिली मॅडम बेटा. यस मैथिली. मनपूर्वक धन्यवाद सर. म्हणजे काय बोलू मी, असं झालंय. खूप काही मिळालंय, मलाही शिकायला खूप आज मिळालं, नवीन नवीन गोष्टी. आणि तुमच्यामुळे आज प्रदीप धवल सर आपल्याला जॉईन झाले आणि त्यांनी इतकं सुंदर मोलाचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना केलं. सर तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही आज जॉईन झालात आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, आणि मला आवडेल की पुन्हा या मंचावरती आपण काहीतरी एकत्र मिळून काहीतरी चांगलं करू या जोडीनेच आपल्या कोकणातल्या विद्यार्थ्यांसाठी, एकंदरीत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी. त्याबद्दल मी प्रदीप सरांचे खूप खूप आभार मानते. आणि यजुर्वेंद्र सर तुम्ही इतकी मोठी हस्ती आहात. ते असं बोलू नका काही मैथिलीजी, त्या मुलांना मग असं वाटेल की यांच्याशी बोलावं की नाही.
मी मास्तर आहे राधा, एकदम छान. हा तुमचा मोठेपणा आहे आणि तुमचं इतकं मोठं कार्य आहे. तुमचं मार्गदर्शन आपल्या सगळ्या मुलांना मिळतंय. मला खूपच आनंद या गोष्टीचा आहे. आणि मला सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या सांगायला आवडेल की सर म्हणजे ना, एकदम मी त्यांना फोन केला आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी होकार कळवला आपला की हो मी येईन, विद्यार्थ्यांसाठी आहे ना, मी येईन. इतकं सरळ, साधं, सोपं. आणि आपलं हे झूम सेशन सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी विचारलं विद्यार्थी कुठले आहेत आणि त्यांना काय करायचं आहे, कुठल्या वर्गात शिकता आहेत, सगळी माहिती करून घेतली. म्हणजे आपला जो ऑडियन्स आहे, टू नो द ऑडियन्स फर्स्ट, हे त्यांचं मी त्यांच्याकडून खूप शिकले आता या क्षणी. आणि त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे, जे आपण शिकणारच आहोत येत्या काही काळामध्ये. आता याच्या पुढच्या काही सेशन्स मध्ये आपल्याला सर त्यांचं मुलाचं मार्गदर्शन करणार आहेत. सरांचे आणि दीपस्तंभ फाउंडेशनच्या सर्व जणांचे, म्हणजे शेखर यांचेही मी आभार मानते, कारण त्यांनी मला हे होस्ट कसं बनवायचं आणि हे सगळं शिकवलं आता या सेशन मध्ये. त्याबद्दलही त्यांचेही आभार. आणि पूर्वा मॅडम यांचे पण आभार मी मानते. दीपस्तंभ फाउंडेशनचे सर्व लोकांचे मी आभार मानते. आपल्या डीपीआर फाउंडेशनच्या आशा सावंत मॅडम, फाउंडिंग मेंबर ज्या आहेत, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. त्या वेळात वेळ काढून आपल्याला जॉईन झाल्या. सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानते, कारण तुम्ही इतक्या आनंदाने ह्याच्यात जॉईन झालात. तुम्हाला ही माहिती तुम्ही करून घेतलीत. मनपूर्वक आभार. आपण पुढच्या सेशनलाही असेच भेटणार आहोत. सर्वांचे खूप खूप आभार. मी कृतज्ञता व्यक्त करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. व्हेरी मच. सावंत मॅडम थँक्यू, मैथिली थँक्यू, आणि भेटूयात जवळ सर. येस, थँक्यू सर. थँक्यू. ऑल द बेस्ट बेटा सगळ्यांना.